आज या ठिकाणी धम्मसाखरचे समूह मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अठ्ठकथा गाथा साप्ताहिक मालिका, त्या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मिसाळकर सर, पाली स्कॉलर व पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक, त्याचबरोबर धम्म साखरच्या समूहातील उपस्थित असलेले सर्व शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका, आपल्या सर्वांच्या हितसुखासाठी आपण सर्वांनी शांत एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे, आपण अशी विनंती करत आहोत. कार्यक्रमास सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम 3 रत्नांचे अनुसरण करावयाचे असते. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय नूतन बनसोडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सर्वांच्या वतीने ही शरण अनुसरण करावे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. धम्मपद अठ्ठकथेचे 131वे पुष्प गुंफण्यासाठी ते प्रमुख मार्गदर्शक वक्ते आणि मार्गदर्शक आहेत आदरणीय जोशना मुंढे मॅडम. मॅडम सर्वांच्या परिचयाच्या आहेतच, परंतु दर शनिवारी नवीन नवीन उपासक उपासिका आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहत असतात, तेव्हा मार्गदर्शकांचा परिचय देणे महत्वाचे आहे. म्हणूनच त्यांचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. मार्गदर्शिका आदरणीय जोशना मुंढे मॅम पाली साहित्य व बौद्ध धर्माच्या अभ्यासिका आहेत. मॅडमनी MA पाली आहेत व त्या MPhil करत आहेत. त्यांनी नेट परीक्षाही त्या पास केलेल्या आहेत. PGAD पालीमधून केलेले आहे. सर्टिफिकेट डिप्लोमा पालीमधून केला आहे. त्यांनी अनेक प्रकारचे शोध निबंध सादर केलेले आहेत. ते पुढील प्रमाणे: नागपूर येथे नॅशनल कॉन्फरन्स जुलै 2012 त्यांनी आपले पेपर सादर केलेले आहेत. तसेच पामा येथे स्टेट लेवल सेमिनार ऑगस्ट 2015 मध्ये तिथेही त्यांनी त्यांचे पेपर सादर केलेले आहेत. त्यांचे शोध निबंध अमरावती येथेही सादर केलेले आहेत. धम्मपद अठ्ठकथा व्याख्यान क्रमांक 131 25 भिक्खू वग्गो गाथा क्रमांक 365 ते 367 5 विपक्ष सेवक भिक्खुवत्तू 6 पंचग्ध दायक ब्राह्मणवत्तू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्वप्रथम मी मला परत संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना, धम्मसाखरच्या टीमला मी मिसाळकर सरांना पण खूप खूप धन्यवाद देते आणि पूर्ण धम्मसाखरच्या टीमला पण खूप खूप धन्यवाद देते आणि सर्व श्रोत्यांना माझा मैत्रीपूर्ण जय हिंद. तर आज आपण 2 हे बघणार आहोत की धम्मपद अठ्ठकथामध्ये जे आपल्याला जी आपली सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला गाथा क्रमांक 265, 266 आणि 267
अशा तीन गाथा बघणार आहोत. दोन याच्यामध्ये एक आहे विपक्ष सेवक भिक्खुवत्तु, ओके, विपक्ष सेवक भिक्खुवत्तु, आणि दुसरी आहे पंच अग्रदायक ब्राह्मणवत्तु. अशा दोन गोष्टी आपण बघणार आहोत आज. ओके, तर आपण सर्वप्रथम बघूया विपक्ष सेवक भिक्खुवत्तु. ओके, आता विपक्ष म्हणजे काय? विपक्ष सेवक भिक्खू. विपक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाचे, विपक्ष म्हणजे तर एक दुसऱ्या पक्षाचा सेवक, सेवक म्हणजे सेवक, आणि भिक्खू म्हणजे भिक्षू, भिक्षूंची कथा म्हणजे दुसऱ्या पक्षाचे भिक्षू यांची कथा. असं आपल्याला जे टायटल दिसत आहे त्या टायटलचं आपण हे बघितलंय की दुसऱ्या पक्षाचं म्हणजे दुसऱ्या गटातील सेवक जे आहे भिक्खू त्यांची ही गोष्ट आहे. वत्थू म्हणजे गोष्ट. ठीक आहे, आता ही गाथा आहे, गाथा क्रमांक 365. ओके, 365 नंबरची गाथा आहे. आपण आधी ही गाथेचं वाचन करूया. काय आहे त्याचा, काय आहे? स लाभं न अतिमय्येय न अय्येसं पिहये चरं अय्येसं पिहयं भिक्खु समाधिं न अधिगच्छति. स लाभं न अतिमय्येय न अय्येसं पिहये चरं अय्येसं पिहयं भिक्खु समाधिं न अधिगच्छति. सलाभं म्हणजे काय? जर स्वतःला जे काय मिळालेलं असेल. सलाभ म्हणजे आपल्याला मराठीची आपण जर बघायला गेलं तर पाली भाषा ही मराठीची खूप जवळ आहे. मराठीचा आणि पाली भाषेचे शब्दार्थ आपल्याला जवळ, शब्द जे आहे त्याचे अर्थ आपल्याला जवळपास खूप सारखे दिसतात. त्यामुळे पाली भाषा शिकायला खूप सोपी आपल्याला मराठी ज्यांची आपली मातृभाषा मराठी आहे त्यांना खूप सोपी जाते. त्यामुळे लाभ म्हणजे म्हणजे स्वतःला, आणि लाभ म्हणजे स्वतःला जे काही मिळतंय लाभ है ना. आता हे भिक्खूंबद्दल आहे की नाही, भिक्खूंबद्दल ही स्टोरी आहे. तर भिक्षूंबद्दल असं सांगितलेलं आहे की स्वतःला मिळालेला जो काही लाभ आहे, जे काही त्याला भिक्खूंना, जे भिक्खू आहे त्यांना जे काही मिळतं, त्यांच्या पात्रात येतं, त्यांना जे काही मिळतं, न अतिमय्येय त्याची काय करू नये, कधी त्यांनी अवहेलना करू नये, तिरस्कार करू नये. जे काही मिळालं आपल्या भिक्षापात्रामध्ये किंवा जे काही आपल्याला मिळालं तर भिक्खूंनी काय करायचं, ते आनंदाने स्वीकारायचं असतं. त्याचा तिरस्कार करू नये, त्याची अवहेलना करू नये. न अय्यसं पिहये चरं. ओके, न म्हणजे नाही. आपल्याला आता एवढे आपण लेक्चर सिरीज बघत आहोत, आपल्याला बऱ्याच गोष्टी शब्दांचे अर्थ माहिती झालेले आहे तुम्हाला. न म्हणजे नाही, अय्येसं म्हणजे दुसऱ्यांचं, पिहये चरं म्हणजे दुसऱ्याला जे काही मिळतंय ना त्याचं आपण कधी काय करायचे नाही, त्या दुसऱ्यांची काय करायची नाही, आपण तृष्णा करायची नाही. ओके, ईर्ष्या करायची नाही की मला एवढंच मिळालं आणि ह्या भिक्खूंना इतकं काय एवढं सारं मिळतंय, तर अशी त्या भिक्खूंची काय करू नये, दुसऱ्यांची ईर्ष्या करू नये किंवा आसक्ती करू नये की त्याला जे मिळालं त्यांना ते मला मिळावं. अय्यसं पिहयं भिक्खु समाधिं न अधिगच्छति म्हणजे दुसऱ्यांचे जे भिक्षू ईर्ष्या करतात की नाही, दुसऱ्यांची जे भिक्खू ईर्ष्या करतात त्यांना कधीही समाधी प्राप्त होत नाही. कारण काय असतं, काय कारण आहे याच्या मागे? कारण हे आहे की जे काय आपल्याला स्वतःला मिळालं त्याच्यात आपण कधीच खुश नसतो. ओके, आता हे भिक्षूंबद्दल तर बुद्धांनी सांगितलेलंच आहे, पण हे आपल्याला आपल्या पण दैनंदिन जीवनामध्ये आपण याचा स्वीकार करायला पाहिजे. कारण आपल्याला जे काय मिळतं त्याच्यात आपण कधीही समाधानी नसतो. त्याचा नेहमी हे करत असतो आपण तिरस्कार, मला हेच आहे, मला एवढंच मिळालं, मला तेवढंच मिळालं. ठीक आहे, तर असं करू नये, असं करू नये. आणि दुसऱ्याला जे काय मिळत असतं त्याच्याबद्दल आपण म्हणत असतो की त्याला किती मिळालं, मला एवढं कमी मिळालं, आणि दुसऱ्यांची ईर्ष्या करत असतो. तर असं करू नये. आणि जो कोणी, इथे आता तर भिक्खूंबद्दल सांगितलं आहे, परंतु आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जो कोणी दुसऱ्यांची ईर्ष्या त्याला कधीही समाधी प्राप्त होत नाही. ओके, त्याला काय होत नाही, जो भिक्षू इथे सांगितलेलं आहे, जे भिक्षू
दुसऱ्यांची ईर्ष्या करतात, दुसऱ्याला मिळालेल्या गोष्टींची आसक्ती करतात, त्याला कधीही समाधी प्राप्त होत नाही. समाधी न अधिगच्छति. न अधिगच्छ, अधिगच्छ म्हणजे प्राप्त होणे, न म्हणजे नाही. ओके, त्याला कधीही समाधी प्राप्त होत नाही. आणि दुसरी गाथा आहे, याचा अर्थ आहे अपलाभोपीचे भिक्खू सलाभं न अतिमय्यति तं वे देवा पसंसन्ति शुद्ध जीविंग अतंदितं. ओके, अपलाभोपीचे भिक्खू सलाभं न अतिमय्यति तं वे देवा पसंसति शुद्ध जीवं अतंदितं. ओके, म्हणजे काय? अपलाभो जरी, ओके, अपी म्हणजे सुद्धा किंवा जरी. ओके, अपी पी दिला आहे ना, पी म्हणजे अपी, जरी ज्या भिक्षूला, ओके, सचे अपीचे भिक्खू, जरी भिक्खूंना काय, एखादे भिक्षू आहे त्याला जरी अल्प लाभ मिळत असेल किंवा अल्प गोष्टी मिळत असेल, थोड्याशा गोष्टी मिळत असेल, आणि त्याला सलाभं न अतिमय्यति, त्याला जे काही मिळालेलं असेल, थोडं का होईना, थोड्याफार का वस्तू होईना, थोडस का भोजन होईना, जे काही त्याच्या वाट्याला आलेलं आहे, ज्या भिक्खूंच्या, थोडं जरी असेल, परंतु स्वलाभ म्हणजे स्वतःला मिळालेल्या त्या छोट्याशा गोष्टीने तो काय करत नाही, त्याचा कधीही तिरस्कार करत नाही. आणि तो ते जे भिक्षू कसे असतात, शुद्ध जीवन, कसं जीवन जगणारे असतात, एकदम शुद्ध जीवन जगणारे असतात, कुशल मार्गाने शीलाचं पालन करून शुद्ध जीवन जगणारे. अतंदितं म्हणजे की आळस रहित, नेहमी कसे असतात, ऍक्टिव्ह असतात, नेहमी एफर्ट्स घेत असतात, वीर्य घेत असतात. म्हणजे कशासाठी? निब्बाणाला जाण्याच्या मार्गासाठी सतत प्रयत्न करणारे भिक्खू, शुद्ध जीवन जगणारे भिक्षू, स्वतःला जरी थोडस काही मिळालं असेल, त्या मिळण्याचा तो कधीही तिरस्कार करत नाही. ते भिक्खू तं वे देवा पसंसति, त्यांचीच देव सुद्धा काय करतात, प्रशंसा करतात. कोणते भिक्षू? जे स्वतःला जरी थोडस मिळत असेल त्याची कधीही निंदा करत नाही, अवहेलना करत नाही, तिरस्कार नाही करीत नाही, शुद्ध जीवन जगतात, अविरत कार्य करत असतात. म्हणजे काय, तर निब्बाणाला जाण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात, साधना करत असतात. तर त्यांचीच देव सुद्धा काय करतात, प्रशंसा करत असतात. अशा या दोन गाथांचा अर्थ आहे. तर आपण कशाबद्दल सांगितलेलं आहे ते आपण पुढे बघूया, त्यांची स्टोरी बघूया. ओके, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे पुढे. ओके, सलाभंती. ओके, सलाभंती इमं धम्मदेसनं सत्था वेळुवने विहरंतो अय्यतरं विपक्ख सेवकं भिक्खुं आरभं कधीसी. ओके, आपल्याला माहित आहे प्रत्येक सुत्त असेल किंवा धम्मपद असेल, अठ्ठकथा असेल, तर बुद्ध ज्या वेळी जी काही देशना देतात, जी देशना देतात, तेव्हा सुरुवातीला सांगत असतात की बुद्ध कुठे राहतात, कोणाला उद्देशून त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे, कथा सांगितलेली आहे. त्या प्रकारे इथे म्हटलेलं आहे सलाभं. ओके, सलाभं म्हणजे काय, याची सुरुवात झालेली आहे त्या गाथेची. म्हणून अठ्ठकथेची ही स्टाईल आहे की तो शब्द सुरुवातीचा देतात आणि पुढे ते सांगतात सलाभं इति धम्मदेशना, इमं धम्मदेशना. ओके, ही धम्मदेशना. ओके, कुठे? बुद्ध. सत्ता म्हणजे कोण? बुद्ध. शास्ता, टीचर, म्हणजे आपण सत्ता कोणाला म्हणतो? बुद्धांना. बुद्ध वेळुवनामध्ये विहरंतो. विहरंतो म्हणजे काय? राहत असताना, वेळुवनात राहत असताना. अंत आणि मान, आता पालीचे इथे बरेच विद्यार्थी आहे, सगळ्यांना माहित आहे जेव्हा अंत मान लागतं तेव्हा काय असतं? प्रेझेंट पार्टिसिपल, वर्तमान कालिक कृदंत आहे ते. तर विहरंत राहत असताना म्हणजे बुद्ध तिथे राहत असताना राहत आहेत, आणि त्यावेळेस त्यांनी अय्यतरंग म्हणजे कुणीतरी एका. ओके, अय्य म्हणजे कोण? दुसरा कोणीतरी एक. अय्यतरंग विपक्ख सेवकं म्हणजे दुसऱ्या पक्षांच्या सेवकाला, विपक्ख सेवकं भिक्खुं म्हणजे दुसऱ्या पक्षाचा जे सेवक आहे, भिक्षू, त्यांना उद्देशून ही कथा सांगितली. पुढे दिलाय तस्य कीर एको
देवदत्त पक्षिको भिक्खू सहायो अहोसी. ओके, आता हे भिक्षू आहेत, एका भिक्षूंबद्दल इथे गोष्ट सांगितलेली आहे. त्यांच्याबद्दल ते म्हणत आहे तस्स कीर एको. ओके, तस्स म्हणजे त्याचा, इथे प्रोनाउन आहे. तस्स म्हणजे त्याचा, एक देवदत्त पक्षाचा म्हणजे देवदत्ताच्या गटातला, आपल्याला देवदत्त माहिती आहे कोण आहे ते, तर देवदत्तांच्या पक्षातला म्हणजे त्या पक्षातला म्हणजे काय, त्यांच्या मताचा. आता देवदत्त आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बुद्धांच्या विरुद्धच काम करायचे, बुद्धांचं ऐकायचं नाही असे त्या मताचे होते ते. तर त्यांच्या पक्षातला एक भिक्षू होते, त्याचा तो मित्र होता. ओके, जे बुद्धांचे शिष्य होते त्या भिक्खूंचा मित्र देवदत्तच्या पक्षातला जो भिक्षू होते त्यांचा मित्र होता. ओके, तस्सा कीर एको देवदत्त पक्षिको भिक्खू सहाय्य होती. त्याचा देवदत्ताच्या पक्षातला एक भिक्खू मित्र होता. ओके, सो तम भिक्खू ही सद्धिं पिंडाय चरित्वा भत्त किच्चं आगच्छन्तं दिस्वा कुहिंगतोसी ती पुच्छी. ओके, सो म्हणजे कोण, तो जो भिक्षू आहे. ओके, तो भिक्षू, सो इथे प्रोनाउन आहे सर्वनाम. तंग भिक्खू ही सद्धिं, त्या भिक्षूंबरोबर पिंडाय चरित्वा. ओके, तो त्या भिक्षू बरोबर जो देवदत्ताच्या गटातला पक्षातला जो भिक्षू होता त्या भिक्षूंबरोबर भिक्खू ही सद्धिं. ओके, सद्धिं जेव्हा येतं तृतीया विभक्ती तुम्हाला माहिती आहे. भिक्षूंबरोबर पिंडाय चरित्वा. ओके, पिंडपात करून. ओके, पिंडपात करून भत्त किच्चं आगच्छन्तं दिस्वा कुहिं गतोसी म्हणजे पिंडपात करून आल्यानंतर जे भोजनाचं काम, भत्त किच्चं म्हणजे भोजनाचं काम झाल्यावर म्हणजे भोजन ग्रहण करून झाल्यावर आगच्छन्तं दिस्वा येताना पाहून कुठे गेला होतास, कुहिं गतोसी ती पुच्छी, कुठे गेला होता असे त्यांनी विचारले. ओके, या भिक्षूंनी येत असताना, पिंडपातावरून येत असताना देवदत्ताच्या पक्षातला जे भिक्षू होते त्या भिक्षूंना त्यांनी विचारले की कुठे गेला होतास. असुक ठाणं नाम पिंडाय चरितुं ती. त्यांनी म्हटलं की अमुक अमुक ठिकाणी मी पिंडपातासाठी गेलो होतो. चरितुं म्हणजे फिरणे, पिंडाय चरितुं म्हणजे पिंडपात करण्यासाठी मी काय केलं होतं, असुक ठाणं. आपण म्हणतो ना अमुक अमुक ठिकाणी, तसंच इथे असुक ठाणं दिले. अमुक नावाच्या ठिकाणी मी काय केलं होतं, पिंडपातासाठी म्हणजे भिक्षाटनासाठी गेलो होतो. त्यांनी विचारलं लद्धो ते पिंडपात होती, तुला काही पिंडपात मिळालं, तुला भिक्षा मिळाली का. ते म्हणते आम लद्धोती, होय. आम म्हणजे होय, लद्धोती, लद्धो म्हणजे होय मिळाली. ती जेव्हा येतं तेव्हा पूर्ण विराम असतो आपला, फुल स्टॉप. ओके, मिळालं. मग ते भिक्षू म्हणतात, कुठले, जे याच्यातले होते देवदत्ताच्या साईडचे भिक्षू, इधं अम्माकं महालाभ सत्कारो. काय म्हणतंय, इकडे ना इथे आमचा खूप काय होतं, खूप मोठा सत्कार केला जातो, खूप काही गोष्टी आम्हाला दिल्या जातात. महालाभ सत्कार म्हणजे इथे आम्हाला खूप काही मिळतं, खूप आम्हाला लाभ सत्कार इकडे मिळतो. आणि त्या भिक्खूंना म्हणतात, जे बुद्धाचे शिष्य असतात त्यांना म्हणतात कती पाहंग इदेव होईती. म्हणतो की आमच्याकडे तर खूप काही मिळतं बाबा. देवदत्ताकडच्या साईडचे भिक्षू म्हणतात की आमच्याकडे खूप सारं मिळतं, तू काय कर, काही दिवस, कती पाहंग म्हणजे काही दिवस, इदेव होईती इथेच राहा. मग तो भिक्षू सो तस्य वचनेन कती पाह तत्थ वसित्वा सकठानंग एव आगमसी. मग ते भिक्षू, जे बुद्धांच्या साईडचे होते भिक्षू, बुद्धांच्या मताने वागणारे भिक्षू होते, ते भिक्षू तस्य वचनेन, आपल्या मित्राच्या म्हणण्याने, त्यांनी म्हटलं इकडेच राहा म्हणून, त्याच्या म्हणण्याने ते काय केले, काही दिवस तिथेच राहून नंतर सकठाने व अगमासी, नंतर स्वतःच्या ठिकाणी आले जिथे बुद्ध होते. ओके, इथे काय झालं, एक देवदत्ताच्या मताचे भिक्षू आणि एक बुद्धांच्या मताचे भिक्षू,
तर देवदत्ताच्या मताचे भिक्षू म्हणतात की तू कुठे गेला होतास? म्हणतात की की मी भिक्षाटनाला गेलो होतो. मग ते म्हणतात तुला काही मिळालंय तिकडे? ते म्हणतात हो मिळालं. पण ते म्हणतात, जे देवदत्ताच्या मतवाले भिक्षू आहे ते म्हणतात की आमच्याकडे तर खूप मला इथे लाभ सत्कार मिळतो, देवदत्ताकडे राहतो मी, तर तू पण इकडेच काही दिवस राहा. तर त्याचं म्हणणं ऐकून ते भिक्षू काय करतात, तिथे काही दिवस राहतात आणि मग परत आपल्या ठिकाणी जेव्हा जिकडे बुद्ध असतात, शास्ता असतात, तिकडे ते भिक्षू येतात. मग अथनं भिक्खू अयं भन्ते देवदत्तस्य उपन्न लाभ सत्कारं परिभुंजती देवदत्तस्य पक्खिको येसो. ओके, मग अथनं भिक्खू, आता मग दुसरे जे भिक्षू आहे ना, बुद्धांच्या मताने वागणारे, मतानुसार वागणारे जे भिक्षू आहे ते कसे म्हणतात, अथनं अथ म्हणजे तेव्हा, नंग म्हणजे त्याला, त्या भिक्षूंना जे तिकडनं त्या आपल्या मित्राकडून आले होते ते, त्या मित्राला काय म्हणतात की हा अयं भन्ते, हा भन्ते देवदत्ताच्या काय, हा देवदत्ताकडून जो काही लाभ सत्कार उत्पन्न मिळाला त्याला काय करून ग्रहण करत होता. तिकडे गेला तर देवदत्ताला जे काही लाभ सत्कार मिळत होता ते तो ग्रहण करत होता आणि तो लाभ सत्कार ग्रहण करून देवदत्ताच्याच आता काय झालेला आहे, पक्षातला हा भिक्षू झालेला आहे. असं ते इतर भिक्षू काय म्हणतात त्यांना की हे आता देवदत्ताच्याच पक्षातले हे भिक्षू झालेले आहे, कारण त्यांना तिथे राहून, देवदत्ताकडे राहून त्यांना जे काही लाभ सत्कार मिळत होता तो ग्रहण करत होते. आता त्यांच्याच मताचे हे भिक्षू झाले, असं इतर भिक्षू असे म्हणून तथागतस्य आरोजेसुं, असं त्यांनी बुद्धांना सांगितलं की बुद्ध शास्ता हे तिकडे गेले हे भिक्षू आणि तथागताच्याच मताचे आता ते झाले. मग काय झालं, सत्था तंग पक्कोसा पेतवा, मग बुद्धांनी त्यांना बोलवून काय केलं, सच्च किरत्वं एवं अकासी, बुद्धांनी त्या भिक्षूंना बोलवलं, भिक्षूला, आणि म्हणालं खरंच का, सच्च किरंग, खरंच का तू असं केलंस, एवं अकासी, असे केलेस, ती आम भन्ते, मग ते भिक्षू म्हणतात होय भन्ते, अहं तत्थ एक दहरंग निस्साय कती पाहंग वसी. ओके, नेक्स्ट करा मॅडम. हा केलंय, ओके ठीक आहे, बरोबर आहे. मग काय झालेलं आहे, आम भन्ते, होय भन्ते, मी तिथे एक माझा तरुण जे भिक्षू आहे त्यांच्यामुळे, त्यांच्यासोबत मी काही दिवस तिथे राहिलो. ओके, वसी न च पण देवदत्तस लद्धिंग रोचे मी ती, परंतु मी काय केलेलं आहे, मी तिकडे राहिलो आहे खरं, पण मी देवदत्ताच्या मत मला कधीच आवडत नाही आणि मी त्याचा कधी देवदत्ताच्या मताचा मी स्वीकार केला नाही किंवा मी देवदत्ताच्या मतानुसार वागत नाही. मग बुद्ध काय म्हणतात त्यांना, अथनं भगवा, मग भगवंत त्याला म्हणाले किंचापि त्वं लद्धिं न रोचेसी, जरी तू त्यांच्या मताचं हे करत नसशील, काय तू जरी तुला त्याच्या मताचा स्वीकार केला नसेल, ओके, रोचेसी दिठ्ठी दिठ्ठी कानं एव पण लद्धिं रोचन्ते वीय विचरसी, जरी तू काय केलं नसेल, तू देवदत्ताच्या मताचा स्वीकार केला नसेल किंवा देवदत्ताच्या मतानुसार जरी तू वागत नसेल, परंतु काय आहे, पण बघणाऱ्यांना म्हणजे काय, दिठ्ठी दिठ्ठी कानं, बघणाऱ्यांना जे काही तुला, जे कोणी लोक तुला बघतात त्यांना असंच वाटतं काय की तू देवदत्तांच्या मताचा स्वीकार केला आहेस. बघणारे तर तुझ्याकडे तसेच बघतील ना, कारण तू त्या देवदत्तासोबत राहून आलेला आहेस. मग पुढे बुद्ध म्हणतात न त्वं इदानेव एवं करोसी, बुद्ध म्हणतात तू आत्ताच असं केलं नाहीस, तू आत्ताच हे असं कर्म केलं नाहीस, तर पुब्बेपी एव रूपो एवाती वत्वा इदानी ताव भन्ते अम्मेहि सामं दिठ्ठो पुब्बेपन येसं केसं लद्धी रोचंतो वीय विचरी आची कथनो ती भिक्खुही. ओके, भिक्खुही याचितो अतितं आहरित्वा इमं गाथा अज्जभासी. मग काय झालं, बुद्ध म्हणाले की तू आत्ताच असं नाही केलंयस,
तर तू याच्या आधी पण असं केलेलं आहे. मग हे ऐकून जे बाकीचे भिक्षू होते त्यांना ते नेहमी म्हणायचे, बुद्ध एखादी गोष्ट सांगत असेल अतीतातली तर बाकीचे भिक्षू त्यांना म्हणायचे की आम्ही आता याचं हे कर्म बघितलेलं आहे की तो बुद्ध देवदत्ता बरोबर राहिला, पण पूर्वीचं आम्हाला माहिती नाही. तर बुद्धांना ते इतर भिक्षू आहेत ते याचना करतात की बुद्ध आम्हाला पण शास्ता आम्हाला पण सांगा की याने आधी कोणाच्या मतानुसार वागला होतास, असं त्यांनी विचारल्यावर मग बुद्ध त्यांना अतीतं आहरित्वा म्हणजे भूतकाळ म्हणजे भूतकाळात काय काय झालं ते सांगून ह्या गाथा म्हटल्या. कुठली गाथा म्हटलेली आहे? पुराण चोरानं वचो निसम्म महिळा मुखो पथयं धम्मचारी सुसंयतानं हि वचो निसम्म गज उत्तमो सब्बगुणेसु अठ्ठा. ओके, आता याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला जातक अठ्ठकथा सांगितलेलं आहे. जातक सांगितलेलं आहे की महिला मुख जातक आहे. ओके, या जातकातली ही स्टोरी आहे. त्याच्यामध्ये काय झालं होतं मी थोडक्यात तुम्हाला सांगते. या 2 ओळीचा मी अर्थ आधी सांगते आणि मग तुम्हाला ती छोटीशी गाथा सांगते, कारण ती स्टोरी सांगते, कारण या जातक कथेबद्दल त्यांनी बुद्धांनी भिक्षूंना सांगितलेलं आहे. ते म्हणतात की पुराण चोरानं वचो निसम्म म्हणजे पूर्वी जे हा आहे ना एक महिला मुख नावाचं जातक आहे. महिला मुख नावाचं जातक आहे. जातकामध्ये 26 नंबरचं जातक आहे, 26 नंबरचं जातक अठ्ठकथेमध्ये. तर त्या जातकामध्ये काय झालेलं होतं की एक राजा असतो. पूर्व याच्यामध्ये एक राजा असतो आणि त्या राजाकडे एक खूप सुंदर हत्ती असतो, खूप चांगला मंगल हत्ती असतो, खूप दिसायला खूप सुंदर, खूप चांगला. त्याचे वर्तवणूक वागणूक पण खूप चांगली, कोणाला कधी हानी पोहोचत नव्हता, कधी काही करत नव्हता, खूप चांगला वागायचा. इतका चांगला हत्ती होता, कधी कोणाला त्रास नाही द्यायचा. तो राजाचा खूप म्हणजे एकदम आवडीचा हत्ती होता. परंतु काय झालं, काही दिवस काय होत होतं, जो तो हत्ती आहे ना जिथे बांधायचे ओके, ज्या त्या हत्तीच्या शेडच्या बाजूला काही चोर काय करायचे, नेहमी यायचे आणि काय करायचे, चोरीच्या गप्पा करायचे खूप खूप दिवस. आपण ह्याला मारायचं, त्याला मारायचं, ओके, याला आपण असं मारून चोरी करायची. नुसतं चोरीच्या गोष्टी की कोणाला पकडायचं, कोणाला मारायचं आणि चोरी कशी करायची, अशा वाईट वाईट गोष्टी नेहमी सतत काही दिवस काय करत होते, त्याच्या सोबत करत होते, त्याच्या बाजूला बसून. तर त्या हत्तीला काय वाटत होतं की हे मला करायला सांगत आहे. ओके, असं वाटत होतं की त्यांच्या विचारांनी तो हत्ती तो पण तसाच झाला. काही सहवासात राहिला ना वाईट लोकांच्या, त्या चोरांच्या, तर मग तो हत्ती सुद्धा काय करायचा, दुसऱ्या दिवशी कोणी पण त्याच्या जवळ आला त्याला काय करायचं, उचलून फेकायचा आणि मारायचा. मग राजाला हे झालं की त्याला काळजी वाटायला लागली की हा हत्ती इतका चांगला होता, हा असा का झाला. की मग त्याचा जो पुरोहित होता, जे बोधिसत्व असतात त्याचे जे पुरोहित असते राजाचे, तर त्यांना बोलवत राजा बोधिसत्वाला आणि विचारतो की हा हत्ती असा का वागत आहे. एवढा चांगला मंगल हत्ती होता, एवढा चांगला प्रेमळ, कोणाला हानी न पोहोचवणारा, इजा न पोहोचवणारा, हा असा का करत आहे. तेव्हा मग बोधिसत्व बघतात की तो त्याला कुठे बांधतात. ओके, आणि कुठे बांधतात तर आणि पुन्हा त्याच्याबरोबर काय होतं म्हणून तो लक्ष देतात बोधिसत्व. तर ते बघतात की रोज चोर येऊन वाईट गोष्टी त्याच्या बाजूला करत असतात. तर मग त्याच्यावर बोधिसत्व उपाय सांगतात राजाला की ह्याच्या त्या चोरांना तर हे करतात, पकडतात आणि दुसऱ्या चांगले लोक जे असतात, शीलवान, शीलाच्या गोष्टी करणारे, चांगलं बोलणारे, असं सतत काही दिवस त्या हत्तीच्या बाजूला अशा गप्पा करत त्यांना मुद्दामून ठेवतात. मग त्या चांगल्या गोष्टी ऐकून हत्ती सुद्धा काय होतो, आपोआप चांगला होतो आणि तो चांगली वर्तवणूक करायला लागतो परत. तर इथे एक गोष्ट आपल्याला दिसते ह्या जातकावरून की काय करायचं, काय होतं की जर वाईट संगतीत आपण जर राहिलो तर आपण आपोआप काय करायला लागतो, वाईट वागायला लागतो. परंतु जर चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलो आपण तर काय होतं की आपोआप आपली वर्तणूक चांगली होते आणि चांगलं वागायला लागतो. तर इथे हेच सांगायचं आहे बुद्धांना की देवदत्त दुष्ट विचाराचे होते
आणि तू जरी तिथं म्हणतो की त्याचं तू काही घेतलं नाही, परंतु त्याच्या बरोबर राहिलास तर आपोआप काय होतं, त्या गोष्टी तुझ्यामध्ये येतात असं बघणाऱ्याला सुद्धा वाटतं. ओके, तर ही एक छोटी जातक कथा जातक स्टोरी होती. याच्यावरून हे त्यांनी सांगितलं की पूर्वी चोरानं वचो पुराण चोरानं वचो निसम्म महिळा मुखो पोथयं धम्मचारी. ओके, म्हणजे काय करायचं, पहिले चोरांच्या वचनाचं ऐकून आहे ना, म्हणजे जे चोर होते त्यांचं ऐकून तो काय करायचा की सुरुवातीला चोराचं ऐकून त्यांनी तसंच आचरण करायला सांगितलं असं म्हणून तो काय करायचा, लोकांना मारणारा झाला. परंतु याच्या विरुद्ध तो जो हत्ती आहे संयमी पुरुष सुसंयतानंही वचो, म्हणजे संयमी लोकांच्या वचनाने काय करायचं, संयमी लोकांच्या वचन ऐकून काय करत चांगला वागू लागला. गज उत्तमो सब गुणेसु अठ्ठा, तो पुन्हा काय झाला, सगळ्या गुणांमध्ये चांगल्या गुणांमध्ये तो स्थित झाला, जो चांगल्या लोकांचं बोलणं ऐकून. असं या गाथेचा अर्थ आहे. मग पुढे आहे नेक्स्ट मॅडम, इमं महिला मुख जातकं. ओके, विस्तारेत्वा, मग ही महिला मुख जातक विस्ताराने बुद्धांनी त्यांना सांगून काय म्हटलंय, भिक्खवे. ओके, भिक्खवे आलपण आहे, जेव्हा आपण उद्देशून बोलतो तेव्हा आलपण विभक्ती माहिती आहे तुम्हाला, सप्तमी पासून आलपण पर्यंत. भिक्षुन्नो भिक्खुना नाम सकलाभेनेव संतुष्टेन भावितव्यं. भिक्षुंनो काय करायचंय, भिक्खुना नाम, भिक्षुंनी काय करायचंय, सकलाभेनेव, स्वतःलाच मिळालेला जो काही लाभ आहे त्यानेच काय करायला पाहिजे, संतुष्टेन भावितव्यं, संतुष्ट व्हायला पाहिजे. ओके, स्वतःला मिळालेला जो काही लाभ आहे, त्याला जे काही गोष्टी प्राप्त झालेले आहे त्यानेच त्यांनी काय व्हायला पाहिजे, संतुष्ट व्हायला पाहिजे. परलाभं पथेतुं न वट्टती, दुसऱ्यांना जे काही मिळतो आहे त्याची कधीही कामना करू नये, त्याची कधीही इच्छा करू नये किंवा ईर्षा करू नये. परलाभं पथेन तस्सहि ध्यान विपස්සना मग्ग फलेसु एक धम्मोपी न उपज्जती. म्हणजे परलाभं पथेन तस्स, म्हणजे दुसऱ्याच्या लाभाची ईर्षा करत असणाऱ्याला, ओके, दुसऱ्याच्या लाभाचा आसक्ती करत असलेला, की त्याला ते मिळालं ते मला पण मिळालं पाहिजे असा विचार करणाऱ्याला ध्यान म्हणजे ध्यान, विपස්සना आणि मग्ग फल. तुम्हाला माहित आहे 4 मग्ग आहे आणि 4 फल, सकदागामी सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहंत, हे 4 मार्ग आणि 4 फल त्याचे. हे मग्ग फल आहे, त्यातील ध्यान आहे, विपස්සना आहे, 4 मार्ग आणि 4 फळ आहे. त्यातला एक धम्म सुद्धा काय होत नाही, न उपज्जती, उत्पन्न होत नाही, म्हणजे ते प्राप्त करू शकत नाही. कारण सतत त्याच गोष्टीमध्ये असेल ना तो, त्याला हे मिळालं मला पण मिळालं पाहिजे. ओके, त्यामुळे समाधी होत नाही. समाधी झाली नाही, मन एकाग्र झालं नाही, तर तो स्वतः मधले बघू शकणार नाही, संखारा काढू शकणार नाही आणि त्याला कुठल्याही फळाची प्राप्ती होणार नाही. मग सकलाभ संतुष्टस्य एव पण ध्यान आदीनी उपज्जन्ति, म्हणजे स्वतःला जे काय मिळालं त्यातच जर आपण काय केलेलं आहे, आपण जर त्यातच काय झाले राहिलो, संतुष्ट राहिलो, तर काय होते, ध्यान म्हणजे ध्यान आणि जे काही विपස්සना मार्ग फळ आहे इत्यादी फळाची उपलब्धती होते. म्हणजे त्याला उत्पन्न होते, त्याला प्राप्ती होते. असे म्हणून ती वत्वा, म्हणजे असे म्हणून धम्मं देसंतो इमं गाथा अज्जभासी, धम्म देत असताना ही गाथा म्हटली. कुठली गाथा, जी आपण आधी बघितली होती, स लाभं न अतिमय्येय न अय्यसं पिहये चरं अय्येसं पिहयं भिक्खू समाधी न अधिगच्छति, म्हणजे स्वतःला मिळालेला लाभाला काय करायचंय, तिरस्कार न करायचा, करू नये. दुसऱ्याला मिळणाऱ्या लाभाची ईर्षा करू नये. जो कोणी दुसऱ्याला मिळणाऱ्या लाभाची ईर्षा करतो, आसक्ती करतो, तो त्या भिक्खूंना कधीही समाधी प्राप्त होत नाही. तो नेहमी
चंचल मनाने असतो, कधीही त्याला समाधी प्राप्त होत नाही. म्यूट करा. ओके. नंतर आहे अपलाभोपीच ये भिक्खू सलाभं न अतिमय्यती तं वेदेवा पसंसती शुद्ध जीवन अतंदितं. ओके. म्हणजे स्वतःला मिळालेला अल्प लाभ का असेना, परंतु त्या लाभाची तो कधीही तिरस्कार करत नाही, द्वेष करत नाही. शुद्ध जीवन जगणारा, सतत कार्यरत असणारे भिक्षू जे असतात त्या भिक्षूंचीच तंग एव म्हणजे एम्फसाइज करण्यासाठी आहे, त्याच भिक्षूंची देव सुद्धा काय करतात, प्रशंसा करतात. जसं आपण चित्रामध्ये बघितलेलं आहे, त्यांना त्या भिक्षूंची देव सुद्धा काय करतात, प्रशंसा करतात, त्यांना वंदन करतात, त्यांचा आदर सत्कार करतात. ओके. अशा ह्या 2 गाथा आहेत. त्याच्यामध्ये थोडे आपल्याला याच्या काही शब्द सांगितलेले आहे या गाथेमधले. सलाभ म्हणजे काय तर ते आपण बघूया. तथ सलाभंती, सलाभ म्हणजे काय. ओके. अठ्ठकथाची ही स्टाईल आहे की जे काही कठीण शब्द वाटतात किंवा काय आहे त्या शब्दाची फोड करून पुढे सांगितलेली असते दुसऱ्या पालीच्या शब्दामध्ये, सोप्या शब्दात. ओके. सलाभं म्हणजे काय, अत्तन उपज्जनक लाभं सपदानचारं हि परिवज्जेत्वा अनेसनायं जीवितं कप्पेतो सलाभं अतिमय्यति हीळेहि जिगुच्छति नाम तस्मा एवं अकरणेन सलाभं अतिमय्य. ओके. म्हणजे सलाभ म्हणजे काय, अत्तन उपज्जन लाभं म्हणजे सलाभ म्हणजे स्वतःला, अत्तन म्हणजे स्वतःला जे काही उत्पन्न झालं, जे काही मिळालेला आहे लाभ, त्याला सलाभ असे म्हणतात. आणि काय म्हटलेलं आहे, जे काही आहे सलाभ म्हणजे काय, स्वतःला मिळालेला लाभ. ओके. नंतर सपदानचारं ही परिवज्जेत्वा म्हणजे काय आहे, त्यांनी जे काही तो एक एक घरामध्ये, ओके, काय करतो, एक एक घरामध्ये भिक्षा मागून, ओके, जे जीवितं कप्पेय जीवन जगतो, जो काय अने सनय म्हणजे काय, जो मी एक एक घरामध्ये जो काय आहे तो प्रत्येक घरामध्ये जाऊन जो भिक्षा मागून जीवन जगतो. ओके. जीवन जगतो. आणि सलाभं अतिमय्यती ही ती जुगती नाम. ओके. त्या काय केलं पाहिजे, भिक्षूंनी स्वतःला जे काही मिळालेलं आहे त्याची अवहेलना करू नये आणि प्रत्येक घरी एक एक घरी जाऊन भिक्षा मागून, ओके, जे काही नियम आहेत त्याची अवहेलना करू नये. ओके. अनुचित जीवन जगू नये. ओके. ही म्हणजे तिरस्कार. ओके. जिगुच्छती म्हणजे घृणा. ओके. असं भिक्षूंनी काय करू नये, जे काही स्वतःला मिळालेलं आहे त्याचा आदर करावा, घरोघरी जाऊन भिक्षा मागून जे काही मिळालेलं आहे त्याचा घृणा करू नये, तिरस्कार करू नये. ओके. अपमान करू नये. आणि अशामुळे अकरणेन सलाभं न अतिमयती, त्याला म्हटलेलं आहे की जे काही स्वतःला मिळालेला लाभ आहे त्याचा न अतिमयती म्हणजे त्याला काय करू नये, तिरस्कार करू नये, अवहेलना करू नये. अय्येसंग पिहयंग म्हणजे अय्येसंग लाभं पथेंतो न चरे याती अथो, म्हणजे दुसऱ्याला मिळालेलं जे काही गोष्टी आहे, त्याला जे काही लाभ मिळाला, जे काही त्याच्याकडे मिळकत आहे त्याची पथेंतो न पथेंतो म्हणजे त्याची इच्छा न करता जीवन जगायला पाहिजे, चरे याती राहायला पाहिजे. के दुसऱ्यांचा अय्येसंग पिहयंगचा अर्थ आहे की दुसऱ्याला जे काही मिळालं त्याची आसक्ती न करता, त्याची इच्छा न करता, ईर्ष्या न करता जीवन जगायला पाहिजे. नंतर दिलेलं आहे समाधी न अधिगच्छती म्हणजे अय्यसंपी लाभं पिहयंतो तेसंग चीवर आदि करणे उत्सुकं उपन्नो भिक्खू आनापान समाधिं वा उपचार समाधिं वा न अधिगच्छती. म्हणजे दुसऱ्याला मिळालेला आहे त्या लाभाची इच्छा करणारा भिक्षू काय करतो, तो काय करतो, नुसता ह्या गोष्टींचा काय करत असतो,
की मला हे पाहिजे. ओके, त्याच्यामध्येच तो राहतो. चिवर इत्यादी जे काही त्याच्या गोष्टी आहे, ओके, त्याच्यामध्येच तो काय करत दाखवतो, उत्सुकता दाखवत राहतो. ओके, समाधी न जगती म्हणजे न अधिगच्छती म्हणजे दुसऱ्याला मिळालेल्या ज्या गोष्टी आहे त्याच गोष्टीची इच्छा करत राहतो आणि त्याच्यामध्येच तो काय राहतो, राहत राहतो, उत्सुक राहतो आणि त्याच गोष्टी तो सतत सतत करत राहतो. त्यामुळे त्याला कुठल्याही आणि अनापान समाधी, उपचार समाधी किंवा कुठल्याही मग्ग आणि फळांची प्राप्ती होत नाही, कारण त्याची समाधीच नाही लागत. ओके, तो सतत त्याच गोष्टीकडे जात राहतो की अरे मला का नाही मिळालं, मला का नाही मिळालं, मला ते मिळायला पाहिजे होते, जे दुसऱ्याला मिळालं ते मला मिळायला पाहिजे होतं. अशाने तो कधीही शांत मनाने राहू शकत नाही आणि कधीही काय करत नाही, तो कधीही मन एकाग्र करू शकत नाही. मन एकाग्र झालं नाही, समाधी लागली नाही, तर त्याला कशी कुठल्या मार्ग आणि फळाची प्राप्ती होईल का? नाही. म्हणून म्हटलेलं आहे समाधी न अधिगच्छती. नंतर सलाभं न अतिमयती म्हणजे अपलाभोपी समानो उच्च नीच कुलं पटिपाटिया सपदानं चरंतो भिक्खू सलाभं न अतिमयती नाम. म्हणजे स्वतःच्या जी काही मिळकत आहे, जे काही त्याला मिळतं त्याची अवहेलना करू नये. म्हणजे काय, त्याला जे काही मिळालेलं आहे, उच्च आहे, नीच आहे, ओके, जे काही उच्च नीच क्रमशः एक घरोघरी जाऊन जे काही त्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहे त्या उत्कृष्ट दर्जाच्या असू दे किंवा उत्कृष्ट नसू दे, कशाही असू दे, उच्च नीच कशाही असू दे, त्या कशाही असल्या तरी त्या गोष्टींचा कधीही त्याने अपमान करायला नको की अरे मला हे का दिलं, मला दुसरं द्यायला पाहिजे होतं, अशी कधीही अवहेलना करू नये. म्हणजे स्वतःला मिळालेल्या गोष्टीची कधीही त्यांनी हे करू नये. काही पण असू दे, चिवर असू दे, काही असू दे, घरोघरी जाऊन त्यांनी जे काही मागवलेलं आहे त्याला त्यांनी अपमान करू नये किंवा अवहेलना करू नये. तंग वेती म्हणजे तंग एव रूपं, त्या भिक्षूला अशा प्रकारे सार जीवितताय शुद्धी जीवं जंगाफलं निस्ताय जीवित कप्पने अकुसितताय अतंदित देवा पसंसती थोमेती अथो. म्हणजे अशी भिक्षा मागणारे जे लोक आहे ना, अशी भिक्षा करून जे जीवन जगणारे आहे, सारजीवी म्हणजे सारयुक्त जीवन जगणारे, शुद्ध जीवन जगणारे, जंगाबलंग म्हणजे स्वतःच्या पायावर, ओके, स्वतःच्या पायावर जीवन जगणारे जे आहे ते लोक, ते कसे असतात, ते कसे आहे, कशा करणारे, आळस रहित. ओके, आळस रहित जे भिक्षू आहे, ओके, उद्योगी आळस रहित जे भिक्षू आहे त्याची देव सुद्धा काय करतात, प्रशंसा करतात. दुसऱ्याच्या गोष्टीची इच्छा न करणारे, ओके, जे काय मिळालं त्याच्या समाधान मानणारे, शुद्ध जीवन जगणारे, सारयुक्त जीवन जगणारे जे काही भिक्षू आहेत त्यांची देवता सुद्धा काय करतात, प्रशंसा करतात. थोमेंती म्हणजे प्रशंसा करतात. देसना अवसाने बहु सोतापत्ती फल आदीनी पापू निंसोती. देशना संपल्यावर, बुद्धांनी ही जी धम्मदेशना सांगितली ते संपल्यानंतर काय होते, खूप जणांना सोतापन्न इत्यादी म्हणजे सोतापन्न सगदागामी, अनागामी, अरहंत पण होऊ शकतात. आदीनी दिले ना, म्हणजे सोतापन्न आदीनी म्हणजे इत्यादी, सोतापन्न इत्यादी फळ काय झालेले आहे, प्राप्त झालेले आहे. इथे विपक्ख सेवक भिक्खुवत्तु निठ्ठितं. ओके, इथे ही एक गोष्ट संपलेली आहे. याच्यातून आपल्याला एकच शिक मिळते की जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये समाधानी व्हायला पाहिजे, न की इतरांना मिळते त्याची आसक्ती करून राहिलं पाहिजे आणि व्याकुळ होऊन मग कशाची चांगल्या गोष्टीची आपल्याला प्राप्ती होत नाही. हे बुद्धांनी या छोट्याशा कथेमधून सांगितलेली आपल्याला दिसते. ओके, आता आपण नेक्स्ट बघूया दुसरी. नेक्स्ट मॅडम प्लीज. ओके, नंतर आहे 6 नंबरची आपण बघणार आहोत कथा, पंच अग्गदायक ब्राह्मण वत्तू. ओके, पंच अग्ग
पंच म्हणजे 5, अग्ग म्हणजे अग्र, दायक म्हणजे देणारा, ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण, वत्थू म्हणजे गोष्ट. म्हणजे 5 अग्र म्हणजे श्रेष्ठ गोष्टी देणाऱ्या ब्राह्मणाची ही कथा आहे, गोष्ट आहे, असं इथे सांगितलेलं आहे. त्याची जी हे आहे, दोन हे आहे ओळी याच्या गाथेच्या, 367वी ही गाथा आहे. सब्बसो नाम रूपस्मिं यस्य नथी मम हितं असताच सोचंती च सोचंती स च भिक्खू ती उच्चती. ओके, आता इथे भिक्खूनी विचारलं, त्या ब्राह्मणाने एक वरती स्टोरी आहे, त्यांनी विचारलं की भिक्खू कोणाला म्हणायचं. तर बुद्धाने सांगितलेलं, काय सांगितलं आहे, नामरूप इत्यादींमध्ये सब्बसो नाम रूपस्मिं, सब्बसो म्हणजे सगळे जे काय सगळे आहे, नाम रूप वेदना आहे ना, वेदना संज्ञा संखार विज्ञान, आपल्याला माहिती आहे ना, वेदना संज्ञा संखार विज्ञान रूप आहे ना, ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या 5 गोष्टी आहे, ह्या 5 स्कंद आहे, ह्यामध्ये जो कोणी काय करत नाही, यस्य नथी मम इतं, ज्याला काय नाही याच्यात मम, मम म्हणजे माहिती आपल्याला माझं, ओके, माझं प्रेम, ममता म्हणजे प्रेम, ओके, आसक्ती नाही आहे, ओके, जो काय असताच न सोचंती, म्हणजे असता म्हणजे म्हणजे नाही, असणे, ज्या गोष्टी त्याच्याकडे नाही आहे त्यासाठी तो काय करत नाही, कधीही दुःख करत नाही. ओके, असं कोणाला भिक्षू म्हणायचं, तर जो नाम रूपामध्ये म्हणजे जे शरीर आहे आणि मन आहे याच्यामध्ये कधीही आसक्ती करत नाही, आणि ज्या गोष्टी त्याच्याकडे स्वतःकडे नाही त्याच्याबद्दल तो कधीही दुःख मानत नाही, विचार करत नाही, दुःख मानत नाही, शोक करत बसत नाही, त्यालाच काय म्हणतात, भिक्षू म्हणतात. ओके, म्हणजे आसक्ती रहित जे गोष्ट आहे भिक्खू, त्यालाच भिक्खू असे म्हणतात. ओके, तर आपण पुढे बघूया काय आहे ती स्टोरी. ओके, ठीक आहे, नेक्स्ट मॅडम. सब्बसो, आता सब्बसो परत त्या शब्दाची गाथेची सुरुवात सब्बसो पासून सुरू झाली म्हणून सब्बसो दिलेला आहे. सब्बसोती इमं धम्मदेसनं सत्था जेतवने विहरंतो पंच अग्गदायकं नामं ब्राह्मणं आरभं कथेसी. ओके, सब्बसो म्हणजे त्या गाथेची सुरुवात आहे शब्दाची. सब्बसो म्हणजे सर्व, ही धम्मदेसना, सत्था म्हणजे बुद्ध, जेतवनामध्ये विहरंतो, जेतवनात राहत असताना, जसं की म्हटलं प्रेझेंट पार्टिसिपल विहरंतो, पंच अग्गदायकं म्हणजे 5 अग्र गोष्टी देणारा. ओके, ह्या नावाच्या, म्हणजे त्याचं नावच ते पडलं पुढे, कसं काय पडलं ते आपण बघूया. नावाच्या ब्राह्मणाला उद्देशून ही गोष्ट म्हटलेली आहे. आता काय सांगितलेलं आहे बघूया. सो कीर, तो पूर्वी, तो कोण म्हणजे, तो म्हणजे ब्राह्मण, जो एक ब्राह्मण असतो त्या कथेमध्ये, जो ब्राह्मण आहे तो काय करतो, तो आहे ना 5 गोष्टी अग्र दान करत असतो. कुठल्या, जेव्हा सस्ये खेते ठीत कालेव खेतगं नामं देती. ओके, जेव्हा तो काय करतो, जेव्हा शेतामध्ये बीज पेरत असतो, ओके, सस्ये खेते ठीत काल एव, ओके, सस्य खेते म्हणजे शेतामध्ये पीक रोवत असताना तो काय करतो, खेत अग्र दान देत असतो. म्हणजे शेताचा जो अग्रभाग असतो तो काय करतो, श्रेष्ठ जो असतो तो दान देत असतो. म्हणजे जे काही बीज पेरत असताना ज्या काही गोष्टी असते पेरताना श्रेष्ठ आहे तो काय करतो, दान देतो. नंतर फलकाले फलगं नामं, ओके, फलकाले, ओके, इकडे सेम आहे ना, या पुस्तकामध्ये थोडं वेगळं आहे. ओके, ओके, फलकाले म्हणजे तो फळ जेव्हा येतं, फलकाले फलगं नामं देती. ओके, म्हणजे फलगं नामं देती म्हणजे फळ जेव्हा त्याला येतं, ओके, जेव्हा पीक येतं, तर जेव्हा पीक येतं तेव्हा तो जे काही अग्र म्हणजे पहिला भाग, ओके, अग्र म्हणजे पहिला, श्रेष्ठ, अग्रचा मिनिंग होतो श्रेष्ठ पण होतो आणि पहिला पण होतो, परंतु इथे पहिल्याच्या अर्थाने येतं की आता शेतातून पीक आलं आहे ना,
जेव्हा पीक शेतामध्ये लावत असताना पण तो पहिला भाग काय करतो, शेतामध्ये बीज पेरताना पण पहिला भाग जो असतो तो काय करतो, दान करत असतो. जेव्हा पीक आलं, फळ आलं, पीक आलं, त्यातला पहिला भाग तो दान करतो. नंतर 3 नंबरला आहे फलभंडन काले फल भंडन अग्गंग नामंग देती. ओके, नामंग देती किंवा दानंग देती. ओके, तो काय करतो, तिसरं फळ मग भंडाकर म्हणजे भंडागारात आणताना तो काय करतो, आपल्या जेव्हा ज्या कोठारात जेव्हा आणतो तो धान्य घरी घेऊन येतो, तेव्हा काय करतो तो त्याचा पहिला भाग, ओके, त्याच्या गोडाऊन असतो त्याच्यामध्ये जेव्हा तो भरत असतो पीक, त्याच्यातला पहिला भाग तो दान देत असतो. नंतर उखलिक काले कुंभगं नामंग दानंग देती. ओके, मग तो काय करतो, नामंग देती. मग जो उखलिक काले म्हणजे उखळात, ओके, तो त्या फळ काय करत असतो, जेव्हा उखळ ते आता एका साळ आहे, पहिले उखळ असायचे ना, धान असायची, साळ असायचे, त्या उखळामध्ये काय करायचे, ते कुटायचे, म्हणजे तांदूळ वेगळे करायचे. मग तांदूळ वेगळे करत असताना जो काही पहिला भाग असतो है ना, तो पहिला अग्रभाग तो काय करत असतो, तो दान देत असतो. नंतर पातिया वड्ढित काले पातगं नामंग देती. मग जेव्हा तयार झालं, तर धान्य तयार झालं आणि शिजवलं, बनवलं, जेवण भात बनवला, समजा काय बनवलं त्याचं, ओके, जेवण बनवलं, तर जेवणाचा जेव्हा पातिया म्हणजे बाउल, म्हणजे त्याच्या प्लेटमध्ये जेव्हा ताटामध्ये जेव्हा भाग येतं, जेव्हा येतं, जेवताना कोण आलं तर तो काय करतो, जेवताना कोणी आलं तर तो पहिला त्याचा भाग काय करत असतो, तो दान देत असतो. इति इमानी पंच अग्गानी देती. अशा प्रकारे ते जो पाच प्रकारे तो काय करत होता, पहिला भाग तो काय करायचा, दान द्यायचा. जेव्हा शेतामध्ये पीक टाकतो तेव्हा, पीक येतं तेव्हाचा पहिला भाग, ओके. नंतर घरी आणल्यावर जो काही भाग असतो, ते पोते भरत असतात, बोरीमध्ये भरतानाचा तो पहिला भाग देतो. नंतर उखळामध्ये काढल्यावर तो जो काही पहिला भाग आहे तो दान देतो. जेवण बनवल्यावर जो काही पहिला भाग असतो तो दान देत असतो. अशा प्रकारे 5 प्रकारे तो काय करायचा, सुरुवातीचं अग्र म्हणजे पहिलं तो दान द्यायचा. संपतस्य अदत्वा नाम न भुंजती. ओके, काय करायचा, तो नेहमी काय करायचा, पहिला द्यायचा. ओके, पहिला दान दिल्याशिवाय तो कशाचाही काय करत नव्हता, उपभोग घेत नव्हता तो. ठीक आहे. मग तेन असं पंचदायको त्वेव नामं अहोसी. तो सगळं दान दिल्याशिवाय कधीही त्याचा उपभोग घ्यायचा नाही. तेन असं म्हणजे तेन त्याचं, असं म्हणजे त्याचं, तेन म्हणजे त्यामुळे, इथे जोड शब्द आहे, संधी आहे, तेन असं त्यामुळे त्याचं म्हणजे प्रोनाउन आहे, सर्वनाम. पंचदायक असं नाव झालं. ओके, नामं अहोसी, त्याचं पंचदायक असं म्हणजे 5 गोष्टी देणारा असं नाव त्याचं पडलं. सत्ता तस्सच ब्राह्मणीया, सत्ता तस्सच ब्राह्मणीयाच चस तीर्णं फलानं उपनिश्चयं पसित्वा ब्राह्मणस्य भोजन वेलायं गंत्वा द्वारे 88. आता बुद्धांना माहिती आहे, आपल्याला दशबल प्राप्त आहे, बुद्धांना माहिती असतं की काय, कोणाला बुद्ध बघत असतात, जेव्हा समाधीतून उठतात, ध्यानातून उठत असतात, तेव्हा ते बघतात की कोणाला कोणत्या फळाची प्राप्त होणार आहे, काय आहे. तर बुद्ध जेव्हा अवलोकन करत असतात तेव्हा त्यांना दिसतं की ब्राह्मण आणि ब्राह्मणाची बायको आहे, त्याला कुठल्या तरी फळ, त्यांना दोघांना कुठल्या तरी 3 फळाची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे बुद्ध काय करतात, सकाळी पात्र घेऊन चिवर परिधान करून काय करतात, ब्राह्मणाच्या दरवाजावर जाऊन उभे राहिले. भोजन वेलायंग म्हणजे ब्राह्मणस्य भोजन वेलायंग म्हणजे ब्राह्मणाच्या जेवणाच्या वेळी जाऊन दरवाजावर उभे राहिले. 88 उभे राहिले. सोपी द्वारमुखे अंतो गेह अभिमुखो निषेधित्वा भुंजती. सो म्हणजे कोण, तो ना, सर्वनाम. सो म्हणजे तो म्हणजे कोण, ब्राह्मण. सोपी तो सुद्धा, पी म्हणजे सुद्धा, तो सुद्धा दरवाजाच्या आत
गेह अभिमुखो म्हणजे घराकडे, म्हणजे आतल्या बाजूला तोंड करून, निसीदित्वा बसून, भुंजती काय करत होता, जेवण करत होता. तो दरवाजाच्या आत बसला, परंतु घराकडे तोंड करून, दरवाजाकडे पाठ करून असा जेवण करत बसला ब्राह्मण. सत्तारंग द्वारे ठितंग ना पसती, दरवाजाकडे पाठ असल्यामुळे ते बुद्धांना बघू शकत नव्हता. ओके. ब्राह्मणी पण तंग परी विसमाना सत्तारंग दिसवा चिंतेती. मग ब्राह्मणी काय करत होती, ब्राह्मणीला मात्र ती वाढण करत असताना तिला काय दिसलं, बुद्धांना बघितलं तिने. ओके. ब्राह्मणी होती, जे ब्राह्मणाची बायको होती, तिने बुद्धांना बघितलं आणि बघून काय केला, असा विचार केला, चिंतेसी हा विचार केला. काय केला, अयं ब्राह्मणो पंचसु ठाणेसु अग्गं दानं भुंजती, अयं ब्राह्मणो पंचसु ठाणेसु अग्गं दत्वा भुंजती. म्हणजे हा तीन या विचार केला की आता हा ब्राह्मण काय आहे, पाच अग्रदान देतो, देऊन मग काय करत असतो, जेवण करत असतो. ओके. पण आता हा श्रमण गौतम येऊन दरवाजावर उभे राहिले. समनो गौतम आगंत्वाद्वारे ठितो है ना. इदानी आता हे श्रमण गौतम काय झालेले आहे, दरवाजावर येऊन उभे राहिले आहे. सचे ब्राह्मणो एवं दिसवा अत्तनो भत्तं हरित्वा दस्सती. जर या ब्राह्मणाला बुद्ध दिसले तर स्वतःचा जेवण आहे ते घेऊन काय करेल, बुद्धांना देईल. पुन्हा पण अहं पचितुं न सख्खी सामी, पुन्हा मी जेवण बनवू शकणार नाही. ती असं तिने विचार केला की आता बुद्ध जर दिसले या ब्राह्मणाला तर तो काय करेल, हे जेवण आहे पुढचं तर त्यांना देईन, मला पुन्हा जेवण बनवावं लागेल किंवा मी बनवू शकणार नाही. सा एव अयं समनं गौतमं न पसिस्सती, ती सत्तू पिठ्ठिंकत्वा तस्य पच्छतो तं पटी छादेंती ओ न मित्वा पुन्हा चंदंग पाणीना पटी छादेंती विय अठ्ठासी. तिने काय केलं माहितीये का, आता बुद्ध ब्राह्मणाला दिसू नये म्हणून बुद्ध अशी जाऊन तिकडे उभी राहिली बुद्धांच्या समोर, बुद्धांकडे पाठ करून, ब्राह्मणाने बघू नये म्हणून, त्यांना झाकत अशी, त्यांना दिसू नये अशी म्हणून तिकडे पाठ करून उभी राहिली. परंतु काय हे तिने कसं काम केलेलं आहे, पुन्हा चंदन पाणी ना पटी छादेंती विय अठ्ठासी. ती काय करायला लागली, चंद्राला हाताने झाकल्यासारखं. आता चंद्राला आपण हाताने झाकू शकू का, नाही. त्या बुद्धांना चंद्राची उपमा दिलेली आहे. चंद्राला हाताने झाकल्यासारखं ती अशी उभी राहिली. तथा ठिता. ओके. तथा ठिता एव च पनगतो नु खोनो ती सत्तारंग अड्ढुकी तेन ओलो केसी. मग तशी उभी राहिली, परंतु तिथे उभी राहिल्यावर पण ती काय करते, अशी पाठ करून तर उभी राहिली बुद्धांकडे, परंतु ती काय करते, बघते अशी थोडीशी तिरप्या नजरेने बघते की बुद्ध गेले की नाही अशी बघते. परंतु सत्ता तथेव अठ्ठासी, बुद्ध काय होते, तिथेच उभे राहिले होते. ओके. सत्ता तथेव अठ्ठासी, बुद्ध तिथेच उभे राहिले, बुद्ध मात्र काय गेले नाही. मग काय झालं, ब्राह्मणस्य पण सवन भयेन अतिच्छताती न वदेती. ओके. ती तशी उभी राहिली, परंतु ब्राह्मण ऐकू नये म्हणून, असं ब्राह्मणाला ऐकू जाऊ नये म्हणून ती बुद्धांना पुढे जा असं सुद्धा म्हणू शकली नाही. जर तिने बुद्धांना म्हणलं असतं की पुढे जा असं जर म्हटलं असतं तर ब्राह्मणाने ऐकलं असतं, म्हणून ती पुढे जा असं सुद्धा म्हणू शकली नाही. ओकसित्वा पण भणितंग एव अतिच्छताती आह. परंतु ती अशी मान हे करून बुद्धांना काय म्हणाली, इशारा करून म्हणाली बुद्धांना की पुढे जा अशी. ओके. इशाऱ्याने, तोंडाने बोलू शकली नाही, कारण जर तोंडाने बोलली असती तर बुद्धांना ऐकायला गेलंय, ब्राह्मणाला ऐकायला गेलं असतं, म्हणून ती अशी त्यांना बुद्धांना खुणवून काय म्हणते, इशारा करून बुद्धांना जा म्हणते, पुढे जा. सत्ताना गमिसामी ती सिसंग चालेसी. बुद्ध काय म्हणाले, मी नाही जाणार असं म्हणून त्यांनी मान हलवली. ओके. तिने पण खुणेने सांगितलं की तू पुढे जा असं, पण बुद्ध काय म्हटले, बुद्धांनी पण मान हलवली, मी जाणार नाही. मान हलवूनच बुद्ध काय म्हणाले, मी जाणार नाही. तर हे बघून तिला खूप हसायला आलं की एवढे बुद्ध आहे
म्हणजे बुद्ध म्हणजे काय हे आहेत का? खूप छोटी गोष्ट आहे का? बुद्ध असे मान हलवून लहान मुलांसारखे म्हणतात मी जाणार नाही असं म्हणून तिला जोरात हसायला आलं. मग ती हसल्यानंतर काय झालं? हा, बुद्धेन सीसे चलित सा संधारे तुम असक्तो महाहसितं हसी. तिला हसणं थांबवलं नाही म्हणून ती जोरात हसली. तस्मिन खने सत्था गेह अभिमुखा ओभासं मुंची. गेह अभिमुखं ओभासं मुंची. तेव्हा त्या क्षणी बुद्धाने घरामध्ये काय सोडले? रश्मी सोडल्या. उजेड म्हणजे त्यांच्या प्रभावाने उजेड तेज घरामध्ये गेला. ब्राह्मणोपी पिठ्ठिं दत्वा निसिन्न एव ब्राह्मणीया हसितं सद्दं सुत्वा छ बन्नानं च रश्मीनं ओभासं ओलोकेत्वा सत्तारं अद्दस. मग ब्राह्मणाने सुद्धा काय केलं? ती का हसते असं म्हणून आणि घरामध्ये 6 प्रकारच्या रश्मी बुद्धाने ज्या काही हे केल्या होत्या, प्रकाशित केल्या होत्या, त्या बघून त्यांनी मागे वळून बघितलं. बुद्ध काय होते? दरवाजावर उभे होते. बुद्धाही नाम गामेवा अरण्येवा हेतु संपन्नानं अत्थानं अदसेत्वा न पक्कंती. ओके. मग बुद्ध काय गाव असो किंवा अरण्य असो त्यांचा हेतू संपन्न झाल्याशिवाय, ओके, आणि ते झाल्याशिवाय ते काय करत नाही, त्यांचं कार्य पूर्ण झाल्याशिवाय ते काय करत नाही, तिथून जात नाही. त्यांना माहिती आहे की याला मग्ग आणि फळ प्राप्त होणार आहे. तर त्यांचा ते बुद्ध कसे आहे? गाव असो किंवा अरण्य असो, त्यांना जे माहिती आहे तो हेतू संपन्न झाल्याशिवाय ते काय होत नाही, तिथून जात नाही. ओके. ब्राह्मणने मग काय? ब्राह्मणने शास्त्रांना बघून काय म्हटलं? सत्तारंग दिसवा भोती नासी तोम्ही तया भारियं ते कम्मं कतं ती वत्वा अड्ढभूतं. मग त्यांनी काय म्हटलं? त्यांनी पाठीमागे बघितलं आणि बुद्ध दिसले तिथे. मग ती म्हणते, आपल्या बायकोला तो म्हणतो की अरे तू असं काय काम काय केलं? सत्तारंग दिसवा. बुद्धांना पाहून म्हणतो भोवती नासी तुम्ही तया, तू काय केला असता? आता सत्यानाश केला असता सगळा माझा. ओके. भारियं ते कम्मं कतं, तू खूप असं भारी कर्म केलेलं आहे असं म्हणून काय केलेलं आहे? अड्ढभूतं भोजन पातिं आदाय सत्तु संतिकं गंत्वा भो गौतम अहं पंचसु ठाणेसु अग्गं दत्वा व भुंजामी. ओके. त्यांनी काय म्हटलेलं आहे की तू काय केलेलं आहे? खूप भारी कर्म केलेलं आहेस की तू बुद्ध येऊन सुद्धा काय केलेलं आहे मला सांगितलं नाही. बुद्ध येऊन सुद्धा तू काय केलेलं आहे मला सांगितलं नाही की बुद्ध आले आहे. ओके. आणि तू काय केलेलं आहे? खूप भारी कर्म केलेलं आहे. तू नाश केला असतास आता माझा, असं ते काय म्हणाले? ब्राह्मण आपल्या बायकोला म्हणाला. आणि असं म्हणून अड्ढभूत भोजन पातिं आदाय सत्तु संतिकं गंत्वा, म्हणजे काय केलं त्यांनी? अर्ध जेवण जेवला. ओके. काय केलं त्यांनी? अर्ध जेवण जेवून, ओके, अर्ध जेवण जेवून तो काय केलं त्यांनी? अर्ध जेवण जेवला. आणि अर्ध जेवण जेवून जे काही अर्ध होतं, अड्ढभूतं भोजन पातिं, म्हणजे त्याच्या भोजनाच्या पात्रामध्ये जे काही अर्ध होतं जेवण, ते अर्ध जेवण घेऊन तो काय केला? बुद्धांकडे गेला आणि काय म्हणाला की हे अर्ध आहे माझ्या ताटामध्ये. ओके. आदाय सत्तु संतिकं गंत्वा, बुद्धांकडे जाऊन भो गौतमा बुद्धांना म्हणाला, अहं पंचसु ठाणेसु, मी 5ही गोष्टीचं मी आधी अग्गं दत्वा, भाग जे 5 गोष्टींमध्ये जे आपण आधी बघितलेलं आहे ते अग्र म्हणजे आधी दान देऊन मी काय करतो? दत्वा व भुंजामी, देऊनच मी काय करत असतो? भोजन करत असतो. ठीक आहे. परंतु काय झालेलं आहे? आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की मी आधी दान देत असतो आणि मग भोजन करत असतो. परंतु आज काय झालं होतं? इतोच मे मज्जो भिंदित्वा एको व भत्त कोठ्ठासो भुत्तो. मग त्यांनी काय केलं? आपल्या प्लेटमध्ये मज्जे भिंदित्वा म्हणजे मध्ये अशी हे केलं. त्यांनी जेवढं खाल्लं होतं तेवढं बाजूला 2 भाग करून
एको व भत्त कोठासो भूतो, म्हणजे त्याने म्हटलं की मी काय केलंय, एकच काय केलेला आहे, भाग खाल्लेला आहे. एको कोठासो अविसेठो, एक भाग खाल्लेला आहे, एक भाग काय केला आहे, बाकी आहे. ओके, एक भाग काय आहे, शिल्लक आहे, मी एकच भाग खाल्लेला आहे. पटी गणित ससीती मे इदं भत्तंग, तुम्ही हे भोजन घ्याल का, मी याच्यातला थोडासाच भाग खाल्लेला आहे, बाकी भाग उरलेला आहे एक, तर तुम्ही हे जे भोजन घ्याल का, आपल्या ताटातलं भोजन ब्राह्मण काय करतो, बुद्धांना देतो. असं म्हणून मग न मे तेव उच्छिष्ट भोजनेन अथोती अवत्वा ब्राह्मण अग्गंपी मयं एव अनुच्छविकं मध्ये भिंदित्वा अड्डभूतं भत्तंपी चरिम भत्तं पिंडोपी मह्यंगेव अनुच्छविको. त्यांनी काय म्हटलेलं आहे बुद्धांनी, न मे ताव उच्छिष्ट भोजनेन अथो ती अवत्वा, म्हणजे बुद्ध असे म्हणाले नाही, काय म्हणाले नाही की मला तुझं पुष्टभोजन देतोस का, असं न म्हणता बुद्धांनी तुझं, म्हणजे बुद्धांनी असं नाही म्हटलं की तुझं उरलेलं मला तुझं उष्टभोजन देतो का, असं न म्हणता काय म्हणाले, ब्राह्मण अग्गंपी मह्यं एव अनुच्छविकं, मला काय पहिला जरी भाग दिला तरी पण काय झालं आहे, ते माझ्यासाठी चांगलंच आहे, मी खाऊ शकतो, मला चांगलंच आहे. मध्ये भिंदित्वा अड्डभूतंपी, म्हणजे जे काय मधून तू रेष पाडून जे काय भोजन दिलेलं आहे ते सुद्धा काय आहे, मला चांगलंच आहे. मधलं जेवण जरी दिलं तू, पहिला जरी भाग दिला, मधला जरी भाग दिला, चरिम भत्तं पिंडोपी मय्यंगेव अनुच्छविको, म्हणजे शेवटचा जरी भाग दिलास तू तरी पण ते काय आहे, माझ्यासाठी योग्य आहे. ओके, म्हणजे असं नाही म्हटलं बुद्धाने की तू तुझं उष्ट जेवण मला देतोस का, असं न म्हणता त्यांनी काय म्हटलेलं आहे की मला जर तू सुरुवातीचा दिला, मधला दिला किंवा शेवटचा भाग दिला तरी ते मी स्वीकारतो, माझ्यासाठी ते चांगलं आहे. मयं ही ब्राह्मण परदत्त उपजीवी पेत सदिसा ती वत्वा इमंगाथं आह. त्यांनी काय म्हटलेलं आहे, मयं ही ब्राह्मण आम्ही, मयं म्हणजे आम्ही. ओके, इथे सर्वनाम आहे, अहंचं मयं हे काय आहे, अनेक वचन आहे. मयं ही ब्राह्मण आम्ही, आमच्यासाठी ब्राह्मण, आम्ही ब्राह्मण कसे आहे, परदत्त उपजीविक. ओके, जीवी आहो आम्ही, कसे आहे, दुसऱ्यांनी दिलेल्या भोजनावर जीवन जगणारे आहोत. ओके, असं म्हणून त्यांनी गाथा म्हटलेली आहे. काय म्हटलेलं आहे, यदि अग्गतो मज्जतो सेसतो वा पिंडं लभेय परदत्त उपजीवी न अलंग थूतुं नोपी निपच्छवादी तं वापी धीरा मुनी वेदयंती. त्यांनी काय म्हटलेलं आहे, यदि म्हणजे जरी. ओके, जरी दुसऱ्याद्वारा दिलेले, कसे आहो आम्ही, जरी दुसऱ्याकडून लभेत परदत्त उपजीवी, आम्ही कसे आहोत, दुसऱ्यांनी दिलेल्या याच्यावर जीवन जगणारे आहे. दुसऱ्यांकडून आम्हाला जरी पहिला भाग मिळाला, मधला मिळाला, मज्जतो म्हणजे अग्गतो म्हणजे मधला, मज्जतो म्हणजे अग्गतो म्हणजे पहिला, मज्जतो म्हणजे मधला, सेसतो म्हणजे शेवटचा उरलेला, जरी आम्हाला पिंड म्हणजे भाग किंवा भोजन जरी आम्हाला मिळाले तरी काय आहे, आम्ही दुसऱ्यांनी दिलेल्या याच्यावर जीवन जगणारे आहोत. तर आम्ही काय करत आहोत, जरी सुरुवातीचा असेल, मधला असेल किंवा शेवटचा असेल, न अलंग थूतुं आम्ही त्यांची काय करत नाही, स्तुती करत नाही, किंवा नोपी निपच्छवादी म्हणजे त्याची आम्ही निंदा करत नाही किंवा अवहेलना करत नाही. जरी आम्हाला मधला, पहिला आणि शेवटचा भाग मिळाला तरी त्याची आम्ही स्तुती करत नाही किंवा अपमान करत नाही, ओके, किंवा निंदा करत नाही. ऐसेही असेच साधक, ओके, काय म्हटलेलं आहे, असेच साधक काय बुद्धिमान लोक कसे काय आहे, मुनी वेदयंती, असेच धैर्यवान बुद्धिमान धीरा, तंगवापी धीरा मुनी वेदयंती, असेच धैर्यवान
साधक आहे, जे बुद्धिवान साधक आहे, त्यांना काय म्हटलं जातं? मुनी म्हटलं जातं. मग हे ऐकून ब्राह्मणला काय वाटलं? ओके, की बुद्धांनी असं म्हटलं नाही की अरे तुझं उष्ट जेवण देतो का मला, परंतु जे काय मिळालं ते त्याचा मी स्वीकार करू, असं बुद्ध म्हणतात. मला माझ्यासाठी ते योग्यच आहे असं म्हणतात. तर हे ब्राह्मणोत्तम सुतवा, ब्राह्मण हे ऐकून प्रसन्न चित्त होतवा, प्रसन्न, त्याचं मन कसं झालं? एकदम प्रसन्न चित्त होऊन काय म्हणतो? अहो आश्चर्यं, काय आहे? अहो आश्चर्य आहे. काय आहे? आश्चर्य आहे. दीपसामिको नाम राजपुत्तो न मे तव उच्छिष्ट भोजनं अथोती अवत्वा एवं वखती. अहो आश्चर्य आहे. दीपसामिको म्हणजे काय? द्वीप. द्वीप म्हणजे पूर्ण हे जे द्वीप आहे किंवा जग आहे, लोक आहे, या लोकाचा मालक. सामिको म्हणजे स्वामी. बुद्धांना त्यांनी म्हटलेलं आहे दीपसामिको, म्हणजे द्वीपाचा जो स्वामी आहे, म्हणजे जगाचा जो स्वामी आहे, त्यांना बुद्धांना म्हटलं आहे. जो राजपुत्र आहे ना, बुद्ध राजपुत्र होते की नाही, राजपुत्र आहे ते असे म्हणत नाही न मे ताव उच्छिष्ट भोजनेन अथो, म्हणजे ते असं न म्हणता की मला तुझं उष्ट भोजन खायचं नाही, असं न म्हणता एवं असं म्हणतो, एवं वखती, असं म्हणतो की तू मला कुठलाही भोजनाचा भाग दिलास कोणी मला, तरी काय आहे ते माझ्यासाठी योग्यच आहे असं म्हणतो. असं म्हणून ती द्वारे ठितको व सत्थारं पय्यं पुच्छी, असं म्हणल्यानंतर दरवाजावर उभा राहूनच बुद्धांना एक प्रश्न विचारतो, है ना. असं म्हणतो की अरे आश्चर्य आहे बुद्ध, किती सगळे लोकांचं, जगाचे मालिक स्वामी असून, राजपुत्र असून असं म्हणत नाही की मला तुझं उष्ट भोजन पाहिजे नाही, आणि जे दिलं ते माझ्यासाठी योग्य आहे असं म्हणतात. असं म्हणून तो ब्राह्मण दरवाजावरच उभा राहून बुद्धांना एक प्रश्न विचारतो. काय विचारतो? भो गौतम, अहो गौतम, तुम्ही अत्तनो सावके भिक्खुती वदत, कित्तावत्ता भिक्खू नाम होती. ओके, त्यांनी म्हटलेलं आहे की अहो गौतम, की अत्तनो सावके भिक्खुती वदथ, म्हणजे तुम्ही तुमच्या शिष्यांना भिक्षू असे म्हणतात. ओके, काय म्हणतात की अहो गौतम, तुम्ही तुमच्या शिष्यांना भिक्खू असे म्हणतात. कितावत्ता भिक्खू नाम होती, भिक्षू म्हणजे काय, कुणाला भिक्षू म्हणायचं? मग सत्था, मग बुद्ध काय म्हणतात? कथं रूपा इमस्य धम्म देसना सप्पाया. मग बुद्ध विचार करतात की कथं रूपा इमस्य धम्म देसना सप्पाया, सप्पाया म्हणजे योग्य, याला कुठल्या प्रकारची धम्मदेशना देणं योग्य आहे, असं बुद्ध विचार करतात. जेव्हा ब्राह्मण प्रश्न विचारतो की भिक्षू कोणाला म्हणायचं, तेव्हा बुद्ध विचार करतात की याला कुठली धम्मदेशना द्यायची आहे. असं म्हणत असताना ती उपधारेंतो, असं विचार करत असताना इमे द्वेपी जना कस्सप बुद्ध काले नाम रूपंती वदंतानं कथं सुणींसु. हे दोघ जण म्हणजे कोण? ब्राह्मण आणि त्याची बायको. कश्यप बुद्धांच्या काळी नामरूपा, जेव्हा कश्यप बुद्ध होते, कश्यप बुद्धांच्या काळी नामरूपाचे प्रवचन ऐकणारे, धम्मश्रवण करणारे होते. ओके, जे कश्यप बुद्धांच्या काळी हे नामरूपाचं कथं सुनींसु, त्यांनी धम्म ऐकला होता नामरूपाबद्दल. मग बुद्ध परत विचार करतात पुढे, नामरूपं अविसज्जित्वा नेसं धम्मं देसेतुं वट्टती, म्हणजे यांना नामरूपाच्या व्यतिरिक्त कुठलाही धम्म देणे योग्य नाही, कारण यांनी कश्यप बुद्धांच्या काळी नामरूपाबद्दल, नाम म्हणजे माहिती आपल्याला, नामरूप हे नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर, ह्या गोष्टींचा ह्याच्याबद्दल त्यांनी धम्म ऐकला होता बुद्धांच्या काळी, कश्यप बुद्धांच्या काळी. तर हे सोडून दुसरा धम्म देणे यांना योग्य नाही असं बुद्ध विचार करतात. आणि ब्राह्मण नामे च रूपे च अरज्जंतो असज्जंतो असोचंत भिक्खू नाम होती ती वत्वा इमं गाथं आह.
मग बुद्धांनी त्यांना म्हणलं, ब्राह्मण, नाम रूपामध्ये, ओके, नाम आणि रूपामध्ये काय आहे, जे भिक्खू, कोणाला भिक्खू म्हणायचं, तर जे कोणी नाम रूपामध्ये, ओके, नाम रूपामध्ये काय मानत नाही, राग मानत नाही, म्हणजे आसक्ती मानत नाही, ओके, नामरूपा बद्दल काय करत नाही, विचार करत नाही, त्याला त्या नामरूपाला चिकटून राहत नाही, की हे मी आहे, हे माझं आहे. हे जे भिक्षू काय हे जे लोक काय करत नाही, आसक्ती करत नाही नामरूपाबद्दल, त्याबद्दल विचार करत नाही, दुःख करत नाही, सुख असो दुःख असो त्याच्याबद्दल आसक्ती किंवा द्वेष करत नाही, अशालाच मी भिक्खू म्हणतो, त्याला भिक्षू म्हणायचं, असं म्हणून हे काय करतात, बुद्ध पुढची गाथा म्हणतात. नेक्स्ट मॅडम. ओके. सब्बसो नाम रूपस्मिं यत्थ नथी मम इतं. ओके, सब्बसो नाम रूपस्मिं यत्थ नथी मम इतं असताच न सोचंती स च भिक्खूती उच्चती. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे की नामरूपा, या सर्व नामरूपामध्ये, ओके, हे जे काही नामरूप आहे याच्यामध्ये ज्याला काय नाही, जराही आसक्ती नाहीये, मम येईतं म्हणजे जराही आसक्ती नाही किंवा काही मम नाही, मी आहे, माझं आहे, असं आसक्ती नाही, ओके, आणि असताच न सोचंती, ज्या वस्तू, ओके, ज्या आणि कोणत्याही वस्तूच्या नसण्याने, म्हणजे त्याच्याकडे ज्या काही वस्तू नाही आहे त्या वस्तूच्या नसण्याने तो काय करत नाही, न सोचंती, दुःख करीत बसत नाही, त्यालाच भिक्खू म्हणतात. सच भिक्खूती उच्चती, त्यालाच भिक्खू म्हणतात. नामरूपामध्ये ज्याला जराही आसक्ती नाही आणि कोणत्याही वस्तूच्या नसण्याने, म्हणजे त्याच्याकडे जी वस्तू नाही त्याच्याबद्दल तो दुःख करीत बसत नाही, त्यालाच काय म्हणतात, भिक्षू असे म्हणतात. मग पुढे दिलेला आहे, आता सब्बसो, त्यांनी गाथेचा अर्थ सांगितलेला आहे. आता काही शब्द असतात की कशाला काय म्हणायचं आपल्याला माहित आहे, अठ्ठकथाची ती स्टाईल आहे. तर सब्बसो, तत्थ सब्बसो ती म्हणजे, सब्बसो म्हणजे काय, सब्बस्मिंपी वेदना आदी चतुर्नंग रूप खंदस चाती पंचन्न खंदानं वसेन पवते नामरूपे. सब्बसोचा अर्थ काय आहे, म्हणजे जे काही पंचस्कंद आहे, कुठले, वेदना इत्यादी, वेदना म्हणजे काय झालं, रूप वेदना संज्ञा संखार, है ना, हे जे आहे आपल्या ना, रूप वेदना संज्ञा संखार विज्ञान, हे जे काही 5 आहे, 5 स्कंदाने आपण बनलेलो आहे की नाही, आपण व्यक्ती है ना, मनुष्य जीवन, नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर, तर हे नाम, मन आणि शरीर 5 स्कंदाने बनलेलं आहे. तर रूप वेदना संज्ञा संखार आणि विज्ञान, या 5 स्कंदाने, पंचस्कंदाने जे काही बनलेलं आहे, ओके, त्याला म्हणायचं सब्बसो. सब्बसो नामरूपे, ह्या सर्व 5 स्कंदाने रामरूप बनलेलं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मम इतं ती, मम इतं म्हणजे यस्स अहंती वा मम ती वा गाहो नत्ती. आपण म्हटलं ना, मम इतंचा अर्थ काय आहे, ज्याला मी आहे, अहंग, ओके, मी, अहंग म्हणजे मी, वा ममंग, किंवा, वा म्हणजे किंवा, वाचा अर्थ होतो पालीमध्ये किंवा, च चा आणि पी चा सुद्धा आणि वाचा किंवा, अहंग म्हणजे मी, वा म्हणजे किंवा माझं, ममंग म्हणजे माझं, मी किंवा माझं, असं त्याचं काय राहत नाही, आग्रह राहत नाही की हे मी आहे, हे माझं आहे, मी आहे, माझं आहे, असं त्याच्यात आसक्ती राहत नाही, आग्रह राहत नाही, म्हणजे मम इतं, नथी मम इतं, ओके, हे माझं आहे, हे मी आहे, हे माझं आहे, म्हणजे मम इतं. परंतु नथी आलं म्हणजे नाही, त्याला हे मी आहे, माझं आहे असं वाटत नाही, त्याला भिक्षू म्हणायचं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर असताच न सोचती ती, असता म्हणजे तस्मिंच नामरूपे स्वयवयं पत्ते मम रूपं क्षीणं, ते आलं मम विज्ञानं क्षीणं न सोचंती न विहयंती
खय वय धम्मं खय वय धम्मं मे क्षीणंती पස්සती. म्हणजे काय म्हटलेलं आहे, असताच न सोचेती. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे या नामरूपाबद्दल. ओके, हे जे नामरूप आहे त्याचं काय, नामरूपे खय वयं, म्हणजे नामरूप काय होत आहे, हे जे नाम आहे हे शरीर आहे. ओके, त्याचं जे शरीर आहे काय होत आहे, क्षीण होत आहे किंवा नष्ट होत आहे. ओके, मग त्यांनी झाल्याने तो असं म्हणत नाही की माझं रूप काय होत आहे, माझं रूप क्षीण झालेलं आहे, माझं विज्ञान नष्ट झालेलं आहे, असा तो शोक करत बसत नाही. म्हणजे हे जे काय माझं रूप आहे, आता आपण सतत चेंज होत राहतो आहे ना, लहानपणापासून तरुणपण, मग नंतर तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत जातो, तर आपलं शरीर कसं होत असते, क्षीण होत जातं, काही काही गोष्टी नष्ट होत जातात. तर तो ह्या गोष्टी नष्ट होत आहे असा तो कधीही ह्या गोष्टीबद्दल तो काय करत नाही, दुःख करत बसत नाही की अरे आता मी असा होतो आधी, आता असं झालो, किंवा माझ्याकडे ह्या गोष्टी नाही, याची तो काय करत नाही, दुःख करत बसत नाही, त्याच्याबद्दल तो विचार करत नाही. आणि तो जाणतो की ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या ज्या वस्तू आहे, नामरूप जे काही आपल्याकडे आहे ते कसे आहे, क्षयधम्म आहे. उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हे त्याचा काय आहे, स्वभाव आहे. असं जाणणारा जो असतो त्याला असं तो जाणत असतो. म्हणजे काय, ज्या गोष्टी त्याच्याकडे नाही त्याचा तो शोक करत बसत नाही, दुःख करत बसत नाही, असं म्हटलेलं आहे. सवे म्हणजे जे साधक, ओके, जे साधक आहे ते नामरूप आहे ना. सवे सो एव रूप विद्यमाने पी नामरूपे ममयित रहितो. ओके, पी असतापि तेन असोचेंतो भिक्खुती उच्चती ती अर्थो. म्हणजे काय, सवे म्हणजे काय, तोच भिक्षू जो सो एव रूप विद्यमाने, जो अशा प्रकारे विद्यमान रामरूप आहे, जे नामरूप आहे विद्यमान, आता सध्या आपलं जे मन आणि शरीर आहे त्याच्याबद्दल कसं आहे, मम रहित आहे. ममहित रहित म्हणजे त्याबद्दल आसक्ती रहित आहे, तो आसक्ती नाही आहे त्याच्यामध्ये, आसक्ती आहे त्याच्यामध्ये, आसक्ती रहित आहे. ओके, आणि त्याच्याकडे ज्या गोष्टी नाही त्याचं तो जो दुःख करत नाही त्यालाच भिक्षू म्हणायचं, असा याचा अर्थ बुद्धांनी यामध्ये सांगितला आहे. नंतर ते म्हणतात देसना अवसाने उभोपी जयम पतिका अनागामी फले पतिष्ठिंसु संपत्तानंपी स अधिका धम्म देसना अवसिती. त्यांनी म्हटलेलं आहे की देशना संपल्यानंतर ते दोघं नवरा बायको काय झाले, अनागामी फलाला प्राप्त झाले, आणि सगळ्यांना ही धम्मदेशना कशी झालेली आहे, सार्थक ठरलेली आहे. असं बुद्धांनी असं या धम्मपद अठ्ठकथेमध्ये आपल्याला दिसून येतं. ह्या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, की ज्या गोष्टी भिक्षू कोणाला म्हणायचं, तर ज्या गोष्टी आहे नाही आहे आपल्याकडे त्या गोष्टीचं दुःख करत बसायचं नाही. ओके, या गोष्टी नाहीच आहे, जो नामरूपामध्ये आसक्त नसतो आणि तो नेहमी काय असतो, विरक्त असतो नामरूपाबद्दल. ओके, मी आहे, माझा आहे असं जो करत नाही, आणि त्याच्याकडे ज्या गोष्टी नाही त्या गोष्टीबद्दल तो कधी आसक्त राहत नाही, त्यालाच भिक्षू असे म्हणायचं. मग हे ब्राह्मणाची स्टोरी त्यांनी सांगितलेली आहे की तो एक ब्राह्मण होता आणि तो कसा दान द्यायचा, आणि बुद्ध जेव्हा बघता की हे दोघं नवरा बायको अनागामी फलाला प्राप्त होणार आहे, ते बघून तो बुद्ध त्यांच्याकडे जातात आणि त्यांना हा धम्म देतात नामरूपाबद्दल. आणि भिक्षू कोण आहे असं यामध्ये या कथेमध्ये बुद्ध त्यांना सांगतात. आणि देशना संपल्यानंतर ते दोघं सुद्धा काय होतात, मग अनागामी फलाला प्राप्त होतात. तर अशा आपण दोन हे बघितलेले आहे, गाथा, दोन स्टोरी बघितलेल्या आहे, कथा बघितलेल्या आहे. तर अपेक्षा आहे की सगळ्यांना समजलं असेल. आता काही याचे आपण काही मी त्याला अर्थ दिले होते,
जे काही कठीण वाटले होते ते, तर ते पण बघून घ्या आणि कुणाला काही प्रश्न असतील तर मला विचारू शकतात. सगळ्यांनी खूप शांतपणे साधुवाद. ऐकल्यावर थँक्यू, धन्यवाद ऐकल्याबद्दल. खूप साधुवाद. तसेच आजच्या थँक्यू व्याख्यानाला मॅडम. अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. ओके, काय प्रश्न असेल तर विचारा. सगळे काय समजलं का सगळ्यांना? 2 गोष्टीतून काय शिकवण मिळाली ते? हो मॅडम, हो खूप छान सांगितलं मॅडमनी, पूर्ण क्लिअर एकदम. ओके. खूप छान. ओके. मॅम एक प्रश्न विचारायचा होता मला. हा विचारा. अच्छा. मॅम जेव्हा ती ब्राह्मणी होती, तिने बुद्धांना बघितलं आणि तिच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली असेल किंवा नसेल झाली, पण तिच्या मनात असं आलं की अरे बापरे, आता माझ्या नवऱ्याने जर बघितलं तर मला पुन्हा बनवायला लागेल किंवा मला पुन्हा बनवता येणार नाही, जेही काही. तर म्हणजे तसा विचार येऊनही त्यांना ती फलाची प्राप्ती झाली. कारण तिचे आधीचे कुशल कर्म होते ना, त्या क्षणाला तिला मार असेल, काय असेल है ना, किंवा बायकांना आता सहजा कंटाळा आला असेल तिला जेवण बनवायचा, आणि तिला माहिती आहे की बुद्धांना पुढे गेल्यावर पण भोजन मिळेल. आता हा नवरा बसला जेवायला आणि आता मला यांनी जर दिलं तर मला परत बनवायला लागेल. ती त्या क्षणाचा तिचा विचार होता, आहे की नाही? तो त्या क्षणाचा विचार होता, पण तिने आधी काही कुशल कर्म केली होती, एवढी कुशल कर्म केलेली होती तिने आधीच्या. कसं बुद्धाच्या काळात बुद्धाने सांगितलं ना हे दोघं होते, तर मग नक्कीच त्या बुद्धांच्या काळामध्ये त्यांनी काय केलेलं होतं, आधी कुशल कर्म केलेली होती आणि त्या कुशल कर्माचा विपाक म्हणून त्याला अनागामी फळाची प्राप्ती झाली. बुद्धांना माहिती होतं ना, म्हणून तर बुद्ध आले की या दोघांना पण फळाची प्राप्ती होणार आहे, आणि म्हणून ते आले. आणि म्हणून बुद्ध तिथून गेले नाही, असे मान हलवली त्यांनी पण गेले नाही. ओके, तर हा आधीच्या कर्माचा विपाक आहे. ओके. अच्छा, म्हणजे पूर्वीचे कर्म जर खूप छान असतील तर तुम्ही आता थोडेफार जरा चुकलं वगैरे तरीही ते ओव्हरकम होतं, असं म्हणजे आपण असं विचार करू शकतो. ओके, ठीक आहे. ओके मॅम, ओके, थँक्यू. धम्मपदाच्या खूप छोट्या 2 स्टोरी आहे, पण त्याच्यातून खूप काही घेण्यासारखं आहे. ओके, तर ते आपण आपल्या दैनंदिन जीवनात उतरवलं पाहिजे. थोडं का होईल, थोडं का होईना, आणि नक्कीच ते होणार. ओके, जर थँक्यू. कोणाचे प्रश्न नसतील तर प्रमुख मार्गदर्शक दयानंद मिसाळकर सर बहुमोल मार्गदर्शन देतील अशी मी त्यांना विनंती करत आहे. ज्योत्स्ना मॅडम, आपले फार फार आभार आणि खूप खूप अभिनंदन. खूप छान दोन्ही अट्टकथा सांगितल्या आणि खास तुमच्यासाठीच त्या राखीव ठेवल्या होत्या. ओके सर, थँक्यू. मला संधी मिळाली आज आपल्याला सुट्टी असल्यामुळे. तुमचे जे ग्रामर किंवा व्याकरणावर जो अभ्यास आहे त्याचा उपयोग आपल्या सगळ्या श्रोत्यांना, उपासक उपासिकांना झाला. आणि आपले तुम्हाला माहितच आहे की आपले जे उपासक उपासिका आहेत ते गेल्या 3 वर्षापासून धम्मपदाचा अभ्यास करत आहे आणि त्यांचं चांगलं हे झालेलं आहे. आणि आपण फाउंडेशन आहे ना स्ट्रॉंग झालेलं आहे. म्हणजे त्यांना आता पुढे अनेक गोष्टी जेव्हा ते अभ्यासतील किंवा ऐकतील कोणा, तर त्याचा त्यांना उपयोग होणार आहे ते समजतात. तर म्हणजे तुमचे लेक्चर नेहमीच प्रेरणादायक आणि सोपे समजणार. सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे भाषेसहित त्या तुम्ही क्लिअर करता आणि त्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचा. आणि हा भिक्खू वर्ग आता संपल्यावर आपल्याला ब्राह्मण वर्ग जो शेवटचा वर्ग आहे तो आपल्या सगळ्यांना म्हणजे मोठं आव्हान आहे ते पूर्ण करायचं. तर आपली खूप आवश्यकता लागणार आहे. तर थोडासा वेळ आमच्या राखीव ठेवा. या धम्मसाखाचा किंवा धम्मपदाची जी मोहीम आहे त्यात तुम्ही नेहमीच साथ दिलेली आहे. त्यामुळे धम्मसाखाच्या ग्रुप मार्फत आभार, व्यक्तिगत आभार. तुम्ही ज्या 2 कथा सांगितल्या त्याच्या फक्त एक आढावा घेतो, म्हणजे एक रिव्हिजन साठी आपल्या परंपरेनुसार. तर पहिली जी विपक्ष सेवक भिक्खू भक्ती जी होती, तर आपल्याला म्हणजे मॅडमने सांगितलेलं होतं, ज्योत्स्ना मॅडमने, की जे 2 भिक्खू होते, एक देवदत्ताच्या
ग्रुप मधला होता, समूहामधला, आणि दुसरा बुद्धांच्या समूहामधला. तर देवदत्ताच्या संदर्भात आपल्याला याच्या आधी पण अनेक कथा झालेल्या आहेत की देवदत्त जो आहे यांनी त्याला संघाचा प्रमुख बनायचं होतं आणि बुद्धाला बाजूला सारायचं होतं. बुद्धाला बाजूला सारण्यासाठी त्यांनी खुनाचे बरेच प्रयत्न केले, म्हणजे काही मारेकरी पाठवले, ते होऊन गेलेले आपल्या धम्मपद आधीच्या कार्यक्रमात. नंतर पर्वतावरून मोठी शिला फेकलेली आहे बुद्धाच्या अंगावर, किंवा नालगिरी हत्ती बुद्धाला मारण्यासाठी पाठवलं होतं. हे सगळे प्रयत्न असफल झाले होते. हे कशाच्या भरोश्यावर केले तर त्याने, म्हणजे बिंबिसार राजा जो आहे तो तर बुद्धांचा उपासक होता, ठीक आहे. मग त्याने अजातशत्रू जो आहे बिंबिसार राजाचा मुलगा, त्याचा ब्रेन वॉश केलं आणि त्याच्यावर त्याला प्रभावित करून अजातशत्रूला लाभ सत्कार त्याला मिळायला लागला. आणि अजातशत्रूला त्याने सांगितलं की तू बिंबिसार राजाला, म्हणजे तुझ्या वडिलाला मार, आधी तू राजा बन, मी बुद्धाला मारतो, मी संघाचा अधिपती बनतो. असं ते बॅकग्राऊंड स्टोरी होती. आणि त्यामुळे अजातशत्रूला काही युद्धी पण करून दाखवल्या असा उल्लेख आहे आपल्याला देवदत्तने. त्यामुळे अजातशत्रू खूप प्रभावित झाला. आणि नंतर जेव्हा अजातशत्रूने खूप लाभ सत्कार करणं सुरू केला, तर हे लोक पिंडपातसाठी पण जात नव्हते. भिक्खू जो आहे देवदत्ताच्या टीम मध्ये जे लोक होते ते पिंडपातासाठी जात नव्हते, कारण हे खूप सुग्रास भोजन अजातशत्रू नेहमी त्यांच्याकडेच पाठवायचे जिथे देवदत्त आणि त्यांचे लोक राहिले होते. आणि तिकडे चांगलं भोजन मिळतं म्हणून अनेक भिक्खू पण तिकडे, म्हणजे जे कच्चे असतात, जे फक्त खाण्यापिण्यासाठी किंवा आदर सत्कारासाठी जे संघात सामील झाले होते, त्यांनी सुद्धा म्हणजे देवदत्त मध्ये सामील झाले होते. आणि यातलाच ज्योत्स्ना मॅडमने जर सांगितलं की बुद्धांच्या समूहामधला, संघामधला एक भिक्खू दुसऱ्या देवदत्ताच्या तिथे गेला आणि तिथे सुग्रास भोजन मिळालं त्याला, आणि ती चर्चा बुद्धाकडे गेलेली आहे. याच्या आधी अनेक असे प्रसंग घडलेले आहेत की देवदत्ताकडे खूप लाभ सत्कार होतो म्हणून त्याच्याकडे आकर्षित होणारे लोक. तर बुद्धाने खूप चांगलं सांगितलं त्यात. आणि मॅडमने महिला मुख जातक जे सांगितलं ना, की जो हत्ती जो आहे तो म्हणजे मंगल हत्ती आहे, पण चोरांचं ज्या गप्पा ऐकून त्याला वाटतं की हे मला शिकवत आहे आणि म्हणून तो तसं वागतो. म्हणजे चोराच्या सांगण्यानुसार, आणि ते त्यांचा प्लॅन असतं की आपण चोरी करताना कोणी रस्त्यात मिळालं, कोणी पकडलं तर आपण त्याला मारून टाकायचं वगैरे वगैरे, त्यांच्या चर्चा चालू असतात. तर या हत्तीला पण असं वाटतं की आपल्याला कोणी समोर आलं की त्याला मारून टाकायचं, आणि नंतर तो माहुताला मारतो, अनेक लोकांना मारतो. तर असं म्हणून बोधिसत्वाकडे ते प्रकरण जात आहे आणि ते बघतात की हत्तीला तर काही आजार नाही आहे, आणि मग काय प्रकरण आहे, मग त्याच्या लक्षात येतं की याला कोणीतरी चुकीचं मार्गदर्शन करत आहे. तर हे नुसतं भोजनासाठी संघ बदलणारे लोक म्हणजे भिक्खू त्यावेळेस होते, आणि बुद्धाने त्यांना चांगलं खडसावून सांगितलेलं आहे की असे डामडोल नाही राहायचं, म्हणजे असं बेस तुमचा चांगला पाहिजे. नुसतं भोजनासाठी तुम्ही जाता आणि एक महत्वाच्या उद्देशापासून दूर जाता. तर ही ज्योत्स्ना मॅडमने खूप चांगल्या तऱ्हेनं ही अट्टकथा सांगितलेली आहे. त्यावेळेसच्या देवदत्ताने काय काय समस्या निर्माण केल्या होत्या त्या आपल्याला यामध्ये दिसतंय. आणि भिक्खू संघात कसं गोंधळ किंवा काही कच्चे भिक्खू कसे विचलित होत होते ते पण आपल्याला दिसतंय. म्हणजे भिक्खूंच्या ज्या समस्या होत्या त्या बुद्धाने किती चांगल्या तऱ्हेनं हँडल केल्या आपल्याला या अट्टकथेवरून ज्योत्स्ना मॅडमने सांगितलं. दुसरी जी अट्टकथा ती तर फारच भावनाशील होती की पंचक दायक ब्राह्मणवर, की हा जो ब्राह्मण आहे हा खूप दान करणारा आहे, म्हणजे 5 प्रकारचे 5 वेळेस तो दान करायचा. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती ज्योत्स्ना मॅडमने सांगितले. आणि जेव्हा तो ब्राह्मण भोजनासाठी बसतो तर त्याची पाठ दरवाजाकडे असते आणि त्यामुळं बुद्ध तिथे आलेले आहेत तिथे दिसत नाही. आपल्याला इथे हे पण दिसतं की बुद्ध कशी केस स्टडी करतात, हे काय केलं, काय स्टेप्स घेतल्या की पुढे त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला, म्हणजे टार्गेटेड पर्सन त्याला कसं फळ प्राप्त होईल. तर हे खूप केस स्टडी बुद्धाचा एक रिसर्चचाच विषय आहे. आणि ते तिथे जातात आणि ती ब्राह्मणी म्हणजे बघते की बुद्ध आलेले ते त्या ब्राह्मणाला दिसू नये.
तर तिने खूप म्हणजे प्रयोग केले तिने, आणि ज्योत्स्ना मॅडमने सांगितलंय त्यात म्हणजे थोडीशी फन पण आहे, पण ते हकीकत आहे. आणि बुद्ध म्हणजे बुद्धांचं ते एक वैशिष्ट्य आहे की ते कधी परत फिरत नाही. ज्या मिशनवर ते गेलेले आहेत तिथून ते परत फिरत नाही. आणि त्या स्त्रीने म्हणजे इशारा केला किंवा बुद्धाला म्हणजे दान करायचं नाही या अर्थानं तिने बरेच प्रयत्न केले. बुद्ध खंबीर राहिले तिथे आणि त्यांनी शेवटी त्या ब्राह्मणाच्या लक्षात आल्यावर त्याने आपलं उष्ट भोजन म्हणजे उरलेलं भोजन जे आहे, ज्योत्स्ना मॅडमने सांगितलं 3 प्रकारचे भोजन जे आहे, अग्र आहे, मध्यम आहे आणि ते शेवटचं उरलेलं आहे अवशेष. तर हे भोजन ते त्यांना वाटतं हे बुद्ध घेतील की नाही. बुद्ध म्हणतात की मला काही नाही, मी तर तुमच्या भरोशावर राहतो ना. म्हणजे भिक्खू संघ जो आहे, लोक पिंडपात करतात आणि लोक दान करतात त्याच्यावरच ते जगतात. त्यामुळे ते अग्र असो की अंतिम असो की मधलं असो त्यांना काही फरक पडत नाही. फार महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे आणि तोच मला थोडासा हायलाइट करायचा होता की बुद्धावर टीका पण केल्या जाते की बुद्ध जे आहेत ते मांसाहार करायचे, म्हणजे भिक्खू मांसाहार करायचे अशी बुद्धावर टीका होते. आणि खरं म्हटलं तर भिक्खू संघ ज्या ज्या घरी जाईल ते लोक आपल्या घासातला घास आपल्या भिक्खूंच्या पात्रात द्यायचे है ना. त्यामुळं त्यांनी जर मांस बनवलं तर ते पात्रामध्ये मांस टाकायचे किंवा साधी सुकी रोटी असेल तर ते रोटी टाकायची असे. तर ते जे भोजन आहे ते साक्षी भावानं खायचं, उपेक्षा जे आहे ना इक्वेमिनिटीनं खायचं. म्हणजे ते पंचपक्वान्न असो की शिळ असो, ते आपल्या शरीरासाठी इंधन आहे, एनर्जी देत आहेत, सर्वायवल होतो आपलं त्याच्यावर. ते भोजनाचा उद्देश काय आहे तो फार महत्वाचा आहे आणि त्याच्यावर खूप संशोधन पण करण्यासारखा विषय आहे की त्यावेळेसचे लोक काय खात होते, कसे दान करत होते, कसं अपमान करत होते आणि बुद्धाची भोजनाबद्दलची भूमिका काय होती. खूपच सुंदर, म्हणजे खूप भावनाशील आहे की बुद्ध म्हणतात मला उष्टही भोजन चालत आहे. आणि म्हणून तो ब्राह्मण किती प्रभावित होतो की हा एक वेळेचा राजपुत्र आहे किंवा सगळे राजे बुद्धासमोर नतमस्तक होतात, पण ही व्यक्ती जी आहे बुद्ध ते उष्ट खायला तयार आहेत. ही फार म्हणजे त्याच्यावर प्रभाव पडला. आणि नंतर बुद्धाने जी गाथा सांगितली, जे ज्योत्स्ना मॅडमने सांगितली सविस्तर, की ह्या दुय्यम गोष्टी आहेत, भोजन किंवा काय किंवा आपले शारीरिक जे इंद्रियाचे जे काय म्हणू आपण त्याच्यासाठी जे धावणं आहे आपलं सुखासाठी इंद्रियाच्या सावण, ते फार दुय्यम आहे. आणि याच्यापासून जे दूर जातात, जे उपेक्षा युक्त होतात, ते त्यालाच मी भिक्खू म्हणतो. आणि याचा परिणाम एवढं असा झाला, नुसतं भोजनासाठी गेले, बुद्धाने गाथा सांगितली आणि ते जोडी जी आहे ब्राह्मण पती पत्नी दोघंही अनागामी झाले. किती मोठी गोष्ट आहे की छोटासा प्रसंग किती भावनिक याच्यावर कोणत्या कॅनव्हासवर तो तयार झालेला आहे, तोच रिसर्चचा विषय आहे की कथा छोटी असली तरी चालते, पण आपण त्याचं सखोल चिंतन करायला पाहिजे की असं काय झालं की ते लोक अनागामी झाले. तर त्यातला एक एक शब्द जो आहे, जो ज्योत्स्ना मॅडमने समजून सांगितला, तो पुन्हा पुन्हा ऐकून किंवा वाचून तो आपण स्वतःच्या अनुभवावर किंवा स्वतः चिंतन करून तो जाणवला ना, तर तुम्हाला या अट्टकथा किंवा बुद्धांचे हे उपदेश अधिक गंभीरतेनं किंवा अधिक चांगल्या प्रकारे समजतील. तर ज्योत्स्ना मॅडमने खूपच छान हे सांगितलेलं आहे या दोन्ही गाथा आणि कथाचा ग्रामर सहित. त्यामुळे त्यांचं फार फार अभिनंदन. धम्मसाखरच्या ग्रुपचं जेवढा आभार मानावं तेवढे कमीच आहे. आणि इथेच मी थांबतो. साधू 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 साधू. धन्यवाद मॅडम. खूप सुंदररित्या या गाथा व त्यांच्या अट्टकथावर तुम्ही प्रकाश टाकला आहे. खूप सुंदर, सोप्या आणि उत्कृष्ट शैलीने अट्टकथा व व्याकरण समजावून सांगितले आहे. मॅडम, कथा खूप सुंदर होती आणि तुम्ही बरेच संदर्भ दिलेत. एक एक शब्दाचा अर्थ सांगत अगदी सविस्तररित्या सांगितले आहे. आणि याचाच फायदा फक्त आजच नाही तर आजपासून पुढील अनेक वर्ष होईल यात आम्हा सर्वांना तीळमात्र शंका नाही. धम्मसाखाच्या परिवारातर्फे मी मनपूर्वक आभार मानते व आपले तसेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभो अशी मी आशा व्यक्त करते. आपण केलेल्या मार्गदर्शनाचा
प्रेरक विचारांचा व अनुभवांचा फायदा आज आमच्यासारखे उपासक उपासिका तसेच उपस्थित असलेल्या पालीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. सर्वांचे जीवन सुखी हो. आजच्या कार्यक्रमाचा समारोप मी नूतन मॅडम यांना धम्मपालन गाथा सरंत्याने करावी ही विनंती करते. सर्वपापस्करणं कदा सचितपर्योदपनम् एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति तवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु